जय हिंद फ्रेंड्स. कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये भूगोल हा जो विषय आहे हा खूप फाउंडेशनल विषय आहे. भूगोल म्हणजे स्टडी ऑफ लँड अँड पीपल अँड देअर इंटर रिलेशनशिप. म्हणजे भू आणि लोक आणि त्यांचा आंतरसंबंध एकमेकांशी याचा अभ्यास जे आहे आपण भूगोलामध्ये करतो. आता भूगोल हा विषय कसा आहे की कुठल्याही कॉम्पिटिटिव्हमध्ये भूगोल व्हिजिबल आहे, फार जास्त इमॅजिन करायची गरज नाही. त्याला एक सीमित सिलेबस आहे आणि त्यावर जर आपण मास्टर केलं की त्यावर आलेले सर्व प्रश्न आपण काय करू शकतो, क्रॅक करू शकतो. म्हणून त्या दृष्टिकोनातून म्हणजे जी आहे वेटेज तर सर्वात जास्त आहे आणि मार्क फेचिंग कॅपॅसिटी जी आहे ती ह्यूज आहे आणि पुस्तकाच्या बाहेर प्रश्न जात नाही, त्यामुळे सर्वात मोठा ॲडव्हान्टेज आहे. म्हणून जे आहे तर आपण भूगोलामध्ये जे बेसिक कन्सेप्ट्स आहे जे विद्यार्थ्यांना खूप हार्ड जातात, विद्यार्थ्यांना ते कॉम्प्लेक्स वाटतात पण ते खूप फाउंडेशनल असतात, असे कन्सेप्टची सिरीज आपण स्टार्ट करत आहे. त्यामध्ये महाराष्ट्र आणि भारताचा भूगोल या दोन्ही पॉईंट ऑफ व्ह्यू UPSC MPSC पॉईंट ऑफ व्ह्यू आपण त्यावर चर्चा करत आहे. आता दोन्ही पॉईंट ऑफ व्ह्यू जवळपास सारखेच झालेले आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा जर पेपर जर आपण बघितला 2021 मधला पेपर जर बघितला तर जे आहे आणि कंबाईनचा पेपर जो असेल तर मेन्स प्री मेन्स दोन्ही पॉईंट ऑफ व्ह्यू आपण जे विषय डिस्कस करतो ते ऑलवेज प्री मेन्स पॉईंट ऑफ व्ह्यू डिस्कस करतो. फक्त त्यामध्ये एवढंच असतं की आपण खूप डिटेलमध्ये डिस्कस करतो. त्याच्यामुळे जे आहे की 1 तास किंवा 1 तास प्लसच लेक्चर असतात आणि तेच लेक्चर पाहिले पाहिजे कारण की त्यामध्ये डेप्थ असते आणि प्री आणि मेन्स पॉईंट ऑफ व्ह्यू ते लेक्चर आहेत. त्यामुळे लक्षात घ्या की आपण भूगोलामधले जे कन्सेप्ट्स आहेत त्याची आपण सुरुवात करू. तर जे आहे त्याची सुरुवात आहे बिलकुल भूगोलाच्या गाभ्यातून आपण सुरुवात करू. ठीक आहे, गाभा. मग आता आजच्या लेक्चरमध्ये आपण पृथ्वीची निर्मिती आणि पृथ्वीचे अंतरंग, पृथ्वी आतून कशी दिसते यावर आपण काय करू, अभ्यास करू. म्हणजे पहिला तो सर्वात फाउंडेशनल टॉपिक आहे कारण की त्याचे जे शब्द आहे MPSC UPSC अदर एक्झाम्स या एक्झामला खूप असे शब्द येत राहतात. आर्कियन, क्रेटेशियस, प्री कॅम्ब्रियन असे शब्द येत राहतात. ठीक आहे, तर तेही समजले पाहिजे. मग त्या दृष्टिकोनातून आपण जे आहे एक एक टप्पा आपण काय करू, क्रॅक करू. आता ते हॉलिवूडमध्ये एक मूव्ही आहे कोर म्हणून, कोर. ठीक आहे, कोर म्हणजे गाभा, पृथ्वीचा गाभ्याला आपण काय म्हणतो, पृथ्वीचे 3 भाग असतात. एक भूकवच, त्यानंतर मध्यावरण म्हणजे क्रस्ट, देन मॅन्टल अँड देन कोर. कोर म्हणजे गाभा. तर त्याच्यात एक कोर म्हणजे एक जे आहे मूव्ही आहे तर त्यामध्ये काय करतात, एक कॅप्सूल सारखं जे आहे ना असं ड्रिल सारखं तयार करतात. ठीक आहे, आणि ते मग जे आहे स्वतः त्या जे आहे ते ठरवतात की पृथ्वी आतून कशी दिसते. जसं सॅटेलाईट कसं वर जाते तसं ते एक जे आहे काय करतात, एक मशीन तयार करतात. ठीक आहे, म्हणजे कॅप्सूलसारखी, आणि त्याला ड्रिलर ठेवतात समोर आणि ते बिलकुल पृथ्वीच्या भूपृष्ठापासून तर असं गाभ्याकडे जातात असे आणि मग त्यातून बाहेर निघतात. मग पृथ्वी कशी दिसते वगैरे असं. पण तसं वगैरे काही वापरलेलं नाही बरं का. पृथ्वी आपण असं मस्त म्हणतो छानपैकी की पृथ्वीचा आत जो भाग आहे, ठीक आहे, हा जो गाभा आहे पृथ्वीचा, तर याला जे आहे बघा पृथ्वीचा जो गाभा आहे तर त्याला प्रोटोसन म्हणतात. पृथ्वीच्या गाभ्याला जे आहे काय म्हणतात, प्रोटोसन म्हणतात. प्रोटोसन, पृथ्वीचा गाभा. अतिशय टेम्परेचर तिथं काय 60,000 ते 70,000 डिग्री सेल्सिअस प्लस तापमान आहे. आपण तर जे आहे सरफेसवर आहे, सरफेसवर. मग सरफेसवर साधारणतः सरफेसवर, मग आपण भूपृष्ठावर आहे भूकवच, तर भूकवचाचं जे आहे तर साधारणतः तापमान जे आहे तर 14 डिग्री सेल्सिअस जे आहे आपलं काय आहे ॲव्हरेज टेम्परेचर आहे. आता मी जेवढे शब्द वापरेल ते प्रत्येक शब्द परीक्षेत आलेले प्रश्न असेल किंवा येऊ शकतात असेच ते प्रश्न असेल. म्हणून 14 डिग्री सेल्सिअस हे ॲव्हरेज टेम्परेचर आहे कशाचं, भूकवचाचं. ठीक आहे, तर एक लक्षात घ्या की जेव्हा पृथ्वीचं अंतरंग आपल्याला पाहायचं आहे तर सर्वात पहिले पृथ्वीची निर्मिती कशी झाली हे बघू. आता पृथ्वीची निर्मिती जेव्हा आपण हा टॉपिक डिस्कस करतो पृथ्वीची निर्मिती, तर पृथ्वीची निर्मिती डिस्कस करताना ओरिजिन ऑफ अर्थ ह्या खूप साऱ्या थेरीज आहे, खूप साऱ्या. पण त्या सर्वांमध्ये जी एकदम सायंटिफिक, ज्याला सायंटिफिक थेरी आहे आणि त्यामध्ये इव्हिडन्सेस या सर्व पॉईंट ऑफ व्ह्यू त्याला एक रेकग्निशन आहे. म्हणून आपण सर्व थेरीजपैकी एक ती सायंटिफिक थेरी लक्षात घेऊ. ती थेरी आहे तर ती आहे लॅपलास. ठीक आहे, लॅपलासची थेरी. लॅपलासची जी आहे नेबुलर हायपोथेसिस म्हणून एक थेरी आहे. नेबुलर हायपोथेसिस याला मराठीत म्हणतात जे आहे लॅपलासची तेजोमय परिकल्पना. म्हणजे नेबुला हा एक शब्द खूप महत्त्वाचा आहे. नेबुला याच्यावर लक्षात ठेवायचं. नेबुला म्हणजे नेबुला गॅसच्या फॉर्ममध्ये असलेला असा तप्त गोळा.
मग इथं लक्षात घ्या, आता पृथ्वीची जी निर्मिती झाली तर ती कोणापासून झाली? सूर्यापासून, सन. आता सन कोणत्या अवस्थेमध्ये आहे? गॅस स्टेजमध्ये. सन जे आहे कोणत्या अवस्थेमध्ये आहे? गॅस स्टेजमध्ये आहे. आणि गॅसमध्ये आता सनच्या भोवती जे आवरण आहे ते प्लाझ्मा स्टेजचं आहे. कोणत्या आवरणाचं आहे? सन. म्हणजे समजा हा जर सन घेतला तर गॅस स्टेजमध्ये आहे आणि सनच्या भोवती जे आवरण आहे, हे आवरण जे आहे सूर्याच्या भोवती, तर ते प्लाझ्मा अवस्थेमध्ये आहे. प्लाझ्मा, ठीक आहे, प्लाझ्मा. तर सनला जे आहे तर जे न्यूक्लिअर रिॲक्शन्स असतात, एक न्यूक्लिअर फिशन असते, एक न्यूक्लिअर फ्युजन असते, ज्याला अणुसम्मिलन अभिक्रिया म्हणतो आपण. तर न्यूक्लिअर फ्युजन होत असते, ठीक आहे, न्यूक्लिअर फ्युजन होते, न्यूक्लिअर फ्युजन, अणुसम्मिलन. आणि त्यामुळे प्रचंड एनर्जी काय होते? तयार होते, प्रचंड एनर्जी. मग ती प्रचंड एनर्जी सारखी काय होत असते? तयार होत राहते. मग त्या सूर्य जे आहे ॲक्च्युली सूर्याचं जे आहे गॅस स्टेजमध्ये सुद्धा आहे आणि प्लाझ्मा स्टेजमध्ये आहे. मग त्या प्लाझ्मा स्टेजचं आवरण आहे सूर्याला, म्हणून सूर्याची उष्णता अशी जी आहे पूर्ण जे आहे युनिवर्समध्ये अशी स्प्रेड नाही होत, कारण की त्या प्लाझ्माच्या आवरणामुळे. तुम्हाला माहीत आहे की एक मागच्या वेळेस चीननं जे आहे, चीनने जे आहे आर्टिफिशियल सन तयार केला पृथ्वीवर, चीननं, आणि आर्टिफिशियल मून तयार केला. तर आर्टिफिशियल सन तयार केला म्हणजे काय? आर्टिफिशियल सन तयार केला याचा अर्थ असा असते की न्यूक्लिअर फ्युजन ही रिॲक्शन जेव्हा आपण पृथ्वीवर घेतो तर एवढं ह्यूज तापमान तयार होते. एवढं ह्यूज तापमान जर झालं तर पृथ्वी मेल्ट होऊन जाईल, ठीक आहे, मेल्ट होऊन जाईल. मग पृथ्वीवर जेव्हा हे न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्शन घेतली जाते ती टोकमॅक रिॲक्टरमध्ये घेतली जाते. आणि त्या टोकमॅक रिॲक्टरमध्ये कसं असतं की जेव्हा एवढी उष्णता तयार होते ना, तर त्याच्याभोवती ही प्लाझ्मा अवस्था तयार केली जाते, प्लाझ्मा, की ज्यामुळे ती उष्णता बाहेर स्प्रेड होत नाही, म्हणून ती पृथ्वीवर शक्य होते. त्याला टोकमॅक रिॲक्टर म्हणतात, ठीक आहे, असं लक्षात घ्या. तर मग ही प्रचंड उष्णता इथं तयार झालेली आहे, प्रचंड. मग आता सन जे आहे हा सुद्धा अनस्टेबल आहे. सन फिरता फिरता जे आहे तर त्यातला एक गॅसेसचा नेबुला बाहेर पडतो, ठीक आहे. तो नेबुला काय होतो? बाहेर पडतो, नेबुला गॅसचा, ठीक आहे, गॅसचा नेबुला बाहेर पडतो. तो जो नेबुला जो बाहेर पडला त्याला आपण म्हणतो अर्थ. ती झाली पृथ्वीची निर्मिती. मग सनच्या जे आहे गुरुत्वाकर्षण शक्तीच्या तो बाहेर जातो. असा जसजसा बाहेर जातो, ठीक आहे, तसतसं जे आहे त्यामध्ये पहिले जेव्हा पृथ्वी निर्माण झाली तेव्हा ती गॅसियस फॉर्ममध्ये होती, ठीक आहे. मग जे आहे हळूहळू जे आहे त्या गॅसचं रूपांतर लिक्विडमध्ये झालं आणि लिक्विडचं रूपांतर सॉलिडमध्ये झालं, ठीक आहे. नाही, पृथ्वीसुद्धा जे आहे तेव्हा तिचं जे आहे कूलिंग अँड सॉलिडिफिकेशन होत गेलं, नाही का. तो नेबुला बाहेर पडला तर त्याला आपण शीतलीकरण व घननीकरण म्हणतो, कूलिंग अँड सॉलिडिफिकेशन. मग जेव्हा ती एक नेबुला बाहेर पडला तर त्याचा जे गॅसियस फॉर्ममध्ये जो बाहेर पडला गॅसियस फॉर्ममध्ये, तर हळूहळू तो थंड होत गेला, ठीक आहे. आणि थंड होत होत जे आहे काय झालं तर तो सॉलिड होत गेला. मग आता पृथ्वी जेव्हा आपण पाहतो, ठीक आहे, तर पृथ्वीचा हा जो बाहेरचा भाग आहे ज्याला आपण बाहेरचा हा म्हणजे ज्याला आपण पहिले जो भाग कोणता आहे? क्रस्ट म्हणजे भूकवच, नंतर काय ते मेंटल. तर हा कोणता येते? कोर येते. कोरमध्ये 2 कोर, इनर कोर, आउटर कोर. तर हा जो भाग आहे असा थंड थंड होत गेलेला आहे, परंतु हा भाग अजूनही थंड नाही झालेला आहे. हा भाग जो कोर जो भाग आहे अजूनही सूर्यासोबत जशी रिॲक्शन होते ना तशीच रिॲक्शन इथं होते, म्हणून याला प्रोटोसन म्हणतात. गाभ्याला काय म्हणतात? प्रोटोसन. तर आजही पृथ्वीच्या या इथं जरी 14 डिग्री सेल्सिअस तापमान असलं तर इथं तापमान किती आहे? 60,000 डिग्री सेल्सिअस प्लस आहे, ठीक आहे. 7,000 डिग्री सेल्सिअस असं थाउजंड्स ऑफ डिग्री सेल्सिअस तापमान आहे इथं. मग इथंही लक्षात घ्या, ह्या गाभा, या गाभ्यामध्ये बाहेरचा गाभा जो आहे लिक्विड स्टेजमध्ये आहे आणि आतला गाभा कोणता आहे? सॉलिड स्टेजमध्ये आहे. हे लक्षात घ्या. इथं एक आंतरगाभा आणि एक बाह्य गाभा आहे. तर बाह्य गाभा जे आहे हा लिक्विड स्टेजमध्ये आहे आणि आंतरगाभा कशामध्ये आहे? सॉलिड स्टेजमध्ये आहे, सॉलिड स्टेजमध्ये. मग ही जी पृथ्वी बाहेर पडली, ठीक आहे, हा नेबुला जो बाहेर पडला यातलाच एक नेबुला आणखी बाहेर पडला पृथ्वीतून, तर त्याला आपण काय म्हणतो? चंद्र, मून. मग पृथ्वी सूर्याभोवती वेस्ट टू ईस्ट फिरते आणि मून सुद्धा पृथ्वीभोवती वेस्ट टू ईस्ट फिरतो, ठीक आहे. मग आता हळूहळू त्याचं कसं आहे माहिती आहे का? तुम्हाला सांगतो की तो पृथ्वी पहिले गॅस फॉर्ममध्ये होती, नंतर हळूहळू लिक्विड झाली, लिक्विडची सॉलिड झाली. म्हणजे याचा अर्थ लक्षात घेता का की पृथ्वीचं जे रेडियस आहे, ठीक आहे, पृथ्वीची जी रेडियस आहे तर ती रेडियस काय होत आहे? कमी 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 होत आहे. आणि गुरुत्वाकर्षण शक्ती काय वाढत आहे. तुम्हाला एक सिंपल एक फंडा सांगतो. गुरुत्वाकर्षण शक्तीचा एक नियम आहे न्यूटनचा, ठीक आहे. गुरुत्वाकर्षण शक्ती म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज इक्वल टू G m1 m2 अपॉन r². म्हणजे हे मास ऑफ अर्थ आहे आणि हे मास ऑफ बॉडी आहे कुठलंही, ठीक आहे. तर r². तर पृथ्वीची जी आहे आता रेडियस वाढली, ठीक आहे, रेडियस वाढली तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय होतो? कमी होतो, ठीक आहे.
रेडियस वाढली तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स कमी होतो, आणि रेडियस कमी झाली तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय होतो, वाढतो. मग पृथ्वी जेव्हा त्यातून बाहेर पडली तेव्हा ती गॅसियस फॉर्ममध्ये होती अशी. मग जसं तिचं शीतलीकरण आणि घननीकरण झालं तर ती हळूहळू काय झाली, तिचा रेडियस काय झालं, कमी 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 होत झालं. रेडियस कमी झाली का गुरुत्वाकर्षण शक्ती काय होते, वाढते. रेडियस कमी झालं तर गुरुत्वाकर्षण शक्ती काय होते, वाढते. मग हळूहळू जेव्हा पृथ्वीचा जो गोला आहे ज्याला नेबुला म्हणतो, तेजोमय गोळा, तर जेव्हा तो बाहेर पडला तेव्हा त्याचा आकार काय झाला, रेडियस कमी कमी. मग आता रेडियस काय होत आहे, कमी कमी होतं ना, श्रिंक होतं ना पृथ्वी. ठीक आहे, तर गुरुत्वाकर्षण शक्ती काय होत आहे, वाढत गेली. ठीक आहे, आणि त्यानंतर मग गुरुत्वाकर्षण, मग पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती आहे आणि सूर्याची आहे. मग त्या पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती वाढली तर त्यामुळे पृथ्वी काय होते, मग कॉन्स्टंट जे आहे काय होत आहे, सूर्याभोवती काय करत आहे, फिरत आहे. ठीक आहे, 28 किलोमीटर पर सेकंद जवळपास या ॲव्हरेज स्पीडने जे आहे ती काय होत आहे, रोटेट होत आहे. मग आता इथे एक लक्षात घ्या, मग अशी पृथ्वी तयार झाली. आता ही थेरी जी आहे ओरिजिन ऑफ अर्थ, हा कन्सेप्ट मी आणखी नेक्स्ट लेक्चरमध्ये जे आहे आणखी डिटेलमध्ये सांगेल. फक्त आपल्याला आज मेन फोकस जो आपला कशावर आहे, पृथ्वीच्या अंतरंग. मग पृथ्वी जी आहे बाहेरून अशी काय झाली, थंड होत गेली. आता पृथ्वीची जी निर्मिती झाली, ठीक आहे, कसं आहे, पृथ्वीची निर्मिती झाली. मग पृथ्वीची निर्मिती झाली, जसं आपलं कॅलेंडर असते जानेवारी फेब्रुवारी मार्च, जानेवारीपासून समजा सुरू होते असं, तसं पृथ्वीचं जिओलॉजिकल कॅलेंडर असते. पृथ्वीचं काय असते, जिओलॉजिकल कॅलेंडर असते. आणि या जिओलॉजिकल कॅलेंडरमध्ये जे आहे तर त्याची जी एक सुरुवात असते. ठीक आहे, एक लक्षात घ्या बघा. आता हे जिओलॉजिकल कॅलेंडर आहे पृथ्वीचं, आणि हे जिओलॉजिकल कॅलेंडरची सुरुवात कुठून होते, ओरिजिन ऑफ अर्थपासून. पृथ्वीची निर्मिती जेव्हा झाली तिथून हे कॅलेंडर सुरू होते. आणि तो जो पिरियड आहे तो हा पिरियड आहे. हा कोणता पिरियड आहे, हा म्हणजे आजपासून 4.6 बिलियन इयर्स, 4.6 बिलियन इयर्स पूर्वी पृथ्वीची निर्मिती झाली. आणि तिथून मग हे कॅलेंडर काय केलं आहे, डिवाईड केलं. हे नंतर बघू आपण एक सेपरेट लेक्चरमध्ये. तर ते जे पिरियड जो आहे तो पिरियड कोणता आहे, हा पिरियड आहे. आता हा इथं कॅम्ब्रियन, तर हा प्री कॅम्ब्रियन पिरियड समजला जातो. ठीक आहे, हा जो पिरियड आहे ना प्री कॅम्ब्रियन, पृथ्वीची निर्मिती प्री कॅम्ब्रियन जे आहे पिरियडमध्ये तयार झाली आहे, कॅम्ब्रियनच्या अगोदरचा. ठीक आहे, मग त्याला जे आहे त्याची सुरुवात कुठून आहे, हॅडन. तर हॅडन सॉरी ठीक आहे, तर हे जे आहे ना इथं इऑन म्हणतात. मग पृथ्वीचं जे कॅलेंडर आहे ते त्याच्यामध्ये डिवाईड केलं जाते. इऑन इरामध्ये डिवाईड केले जातात, इरा पिरियडमध्ये डिवाईड केला जातात, पिरियड इपोमध्ये डिवाईड केला आहे. तर हे सर्वच्या सर्व प्रश्न राज्यसेवेला आलेले आहेत, UPSCला आलेले आहेत. ठीक आहे, सर्वच प्रश्न आलेले. हे जेवढे शब्द दिसतात ना जवळपास यातले 30% शब्द जे आहे कंबाईंड राज्यसेवा UPSC अदर एक्झाम्सला आलेले आहे. ठीक आहे, मग हे आपण नंतर बघू. पण मग एवढं लक्षात मला सांगायचं आहे की हे जे जिओलॉजिकल कॅलेंडर आहे याची सुरुवात जी आहे ना जेव्हा पृथ्वीची ओरिजिन झाली तिथून, मग त्याला प्री कॅम्ब्रियन पिरियड म्हणा, किंवा जे आहे जो इऑन होता, इऑन तेव्हा कोणता इऑन होता, हॅडन. कोणता होता, हॅडन. मग असं ती तयार झाली. आणि तयार झाल्यानंतर जे आहे सर्वात पहिले कोणता भाग जे आहे थंड झाला, भूकवच. सर्वात पहिले कोण जे आहे सॉलिड कोण बनलं असेल, भूकवच. त्यानंतर मध्यावरण, आणि आता हळूहळू काय होता येईल की हळूहळू काय होईल, कोर. असं ते सॉलिड होत गेलं ना असं. तर मग जे भूकवच जेव्हा तयार सॉलिड झालं होतं तर तो जो पिरियड होता, ठीक आहे, भूकवच, तर ते या पिरियडमध्ये भूकवच तयार झालं, आर्कियन. कोणत्या पिरियडमध्ये तयार झालं, कोणत्या पिरियडमध्ये, आर्कियन पिरियडमध्ये तयार झालं, आर्कियन. मग तुम्हाला माहिती आहे का की पृथ्वीवर जो पहिला जो खडक, पृथ्वीचं जे भूकवच जे तयार झालं, भूकवच हे आर्कियन या इऑनमध्ये तयार झालं, आर्कियन. म्हणून जो पहिला जो प्रायमरी जो खडक झाला पूर्ण पृथ्वीवर, मग महाराष्ट्रातला खडक असो का ज्या भारतातला असो का जगातला असो, तर तो आर्कियन पिरियडमध्ये भूकवच तयार झालं, आर्कियन पिरियड. म्हणून जो मुख्य खडक आहे, ठीक आहे, जो जे आहे प्राथमिक खडक आहे, प्राथमिक खडक. ठीक आहे, जसं महाराष्ट्रात, जसं लक्षात घ्या, महाराष्ट्रात प्राथमिक खडक हा आर्कियन खडक आहे. आणि मुख्य खडक कोणता आहे, बेसॉल्ट खडक आहे. मुख्य खडक कोणता आहे, बेसॉल्ट. मग महाराष्ट्राचा प्रश्न समजा आला तर महाराष्ट्राचा जे आहे प्राथमिक खडक कोणता, तर आर्कियन खडक. आणि आर्कियन खडकाच्या वर जो लावा आहे त्यापासून जो तयार झाला त्याला काय म्हणतो, बेसॉल्ट. तर बेसॉल्ट हा मुख्य खडक आहे. 90% भाग बेसॉल्ट खडकाने जवळपास व्यापलेला आहे. तर एक लक्षात घ्या की आर्कियन हा शब्द इथं येतो. मग पृथ्वीची निर्मिती जेव्हा झाली, ठीक आहे, पृथ्वीची निर्मिती जेव्हा झाली तेव्हा जे आहे 4.6 बिलियन इयर्सपासून हे कॅलेंडर सुरू होतं. म्हणून पृथ्वीचं जे भूकवच तयार झालं तर ते आर्कियन इऑनमध्ये झालं. मग त्या भूकवचाचा जो मुख्य खडक आहे त्याला आपण आर्कियन खडक असं म्हणतो. म्हणून खडकाच्या प्रकारामध्ये सर्वात पहिला खडक आपण कोणता घेतो, सर्वात ओल्डेस्ट रॉक आर्कियन रॉक घेतो, आर्कियन रॉक. ठीक आहे, मग तो केव्हा तयार झाला, भूकवच जेव्हा तयार झालं तेव्हा तो तयार झाला. येतं लक्षात. हां, आता सर्व सिरीज जर तुम्ही पूर्ण व्यवस्थित केली, ठीक आहे, सर्वच लेक्चर्स जे मी एकदम कॉम्प्लेक्स पॉईंटच तुम्हाला शिकवणार आहे, कॉम्प्लेक्स सर्व नाही शिकवू शकत. ठीक आहे, कारण की जॉग्राफी जे आहे 100 लेक्चरचा ज्या भाग आहे, परंतु
तुम्हाला मदत झाली पाहिजे, काही कॉम्प्लेक्स पॉईंट तुम्हाला पटकन समजले पाहिजे, म्हणून त्या पॉईंट ऑफ व्ह्यू आपण ते पॉईंट डिस्कस करू. आता यासाठी तुम्ही थोडंसं भूगोल जर वाचलं असेल तर फारच छान, तुम्हाला आणखी खूप छान समजेल. परंतु तरीसुद्धा जे आहे मी प्रयत्न करेल की एक तुम्ही काहीच वाचलं नाही असं समजूनच जे आहे शिकवण्याचा प्रयत्न करेल. तर एक लक्षात घ्या की जेव्हा मग आता पृथ्वीचं जे आहे तयार झाली, तर पृथ्वीचा जो नेबुला आहे मग त्याला नेबुलर हायपोथेसिस, तेजोमय परिकल्पना, लॅपलास, हाही प्रश्न परीक्षेला ऑलरेडी आलेला आहे. तर लक्षात घ्या की पृथ्वीची निर्मिती जेव्हा झाली तेव्हा तापमान जे आहे, आता हे समजा पृथ्वीची निर्मितीमध्ये जेव्हा आपण पाहतो तर तापमान हळूहळू काय झालं, ठीक आहे, असं तापमान काय झालं, आता इथे लक्षात घ्या, ठीक आहे, तापमान आता जसं आपण आत जातो तसं तापमान काय होते, वाढते, तापमान काय होते, वाढते. परंतु हे जे तापमान वाढतं, ठीक आहे, तापमान जे वाढतं तर हे तापमान वाढतं परंतु घटत्या दराने वाढतं, ठीक आहे. म्हणजे पृथ्वीतून जे आहे जर समजा आपण आता आत जर आपण गेलो असं, ठीक आहे, आत बाहेरून आत सरफेसवरून आत गेलो तर तापमान काय होतं, वाढतं, परंतु विथ डिक्रीजिंग रेट असा शब्द असतो. टेम्परेचर इन्क्रीजेस विथ डिक्रीजिंग रेट, म्हणजे तापमान वाढतं परंतु घटत्या दराने. याचा अर्थ बघा कसा आहे. आता सरासरी जेव्हा तुम्ही आत जाता तेव्हा 32 मीटरला 1 डिग्री सेल्सिअसने तापमान वाढतं. सरासरी जेव्हा 32 मीटर खोल गेले का जे आहे तर 1 डिग्री सेल्सिअसने तापमान काय होतं, वाढतं. किंवा 1 किलोमीटर जर गेले तर 31.25 डिग्री सेल्सिअसने तापमान काय होतं, वाढतं 1 किलोमीटर आत गेले तर. आता तापमान तर 100% वाढतं, परंतु काय असतं माहिती का, भूकवचामध्ये तुम्हाला जे आहे 1 डिग्री सेल्सिअसने तापमान वाढवायचं असेल 1 डिग्री सेल्सिअसने, ठीक आहे, तर 32 मीटर जावं लागेल, आत जावं लागेल 32 मीटर. पण जर तुम्हाला कोरमध्ये जर म्हटलं 1 डिग्री सेल्सिअसने तापमान वाढवायचं आहे तर तुम्हाला 32 मीटर आत जावं लागेल का, नाही, 1 सेंटीमीटर जरी आत गेलं तरी 1 डिग्री तापमान काय होईल, वाढेल. म्हणून जो डेप्थ आहे तर ती डेप्थ काय होते, कमी 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 होत जाते, ठीक आहे. म्हणजे 1 डिग्री सेल्सिअसने, हे सरासरी आहे, हे काय आहे, सरासरी आकडे आहे, ठीक आहे. म्हणजे 32 मीटरला आत गेलं सरासरी, हे सरासरी काढलेलं आहे. परंतु जेव्हा आपण आत जातो, ठीक आहे, आत जर जायचं असेल तर हॉलिवूडचा जे आहे कोर पिक्चरच्या कॅप्सूलमध्ये बसायचं ना आत जायचं, मस्त, ठीक आहे, मस्त थ्रिलिंग मूवी आहे, तोही बघून घ्यायचा, बरं राहतं. हां, तर इथं लक्षात घ्या की तापमान तर वाढतं परंतु कोरमध्ये जे आहे, जसं इथं 32 मीटर जावं लागेल तर इथं 1 सेंटीमीटर जरी खाली गेलं तर 1 डिग्री तापमान काय होईल, वाढेल. म्हणून याला म्हणतात तापमान वाढतं, तापमान वाढतं परंतु घटत्या दराने, म्हणजे टेम्परेचर इन्क्रीजेस विथ डिक्रीजिंग रेट असं म्हटलं जातं, ठीक आहे. मग तापमान घनता काय होते, वाढते. आता जर समजा आपण घनता जर बघितली, घनता आता पृथ्वीचे ओव्हरऑल जे आहे, आता इथे लक्षात घ्या, ठीक आहे, जर समजा आपण आता पृथ्वी जी आहे ही अशी दिसते. आता पृथ्वीचं अंतरंग कसं दिसते, पृथ्वीचं अंतरंग आपण खूप डिटेलमध्ये शोधून काढलेलं आहे. तर ते शोधून काढण्यासाठी आपण काही कुठलं असं ड्रिल वगैरे नाही पाडलेलं आहे. तर आपण जे आहे जे भूकंप होतात आणि भूकंप झाल्यानंतर ज्या वेव्ज बाहेर निघतात, वेव्ज, तर त्याला म्हणतात भूकंप लहरी. मग त्या भूकंप लहरी 2 प्रकारच्या असतात, एक असतात इंटरनल आणि एक असते एक्सटर्नल. एक्सटर्नल आपण म्हणतो सरफेस लहरी आणि इंटरनलमध्ये असतात 2 लहरी, पी वेव्ज आणि यस वेव्ज, ते पण आपण बघू. तर याचा या लहरीचा टाईम आणि स्पीड, ठीक आहे, टाईम आणि स्पीड आपल्याकडे आहे. आता कसं असते, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. आपल्याला स्पीड माहीत आहे, टाईम माहीत आहे, मग डिस्टन्स काढता येते. मग किती अंतरावर काय असेल हे आपण काय केलं, त्या भूकंप लहरीचा म्हणजे सिझमिक वेव्ज आपण त्याला म्हणतो, त्याच्यावरून आपण काय केलं ते डिसाईड केलेलं आहे, ठीक आहे. हां, हे तर आता ते हॉलिवूडचा मूवी आहे, तो वेगळा भाग आहे. तर लक्षात घ्या की जेव्हा आपण आता पृथ्वी पाहतो तर पृथ्वी साधारणतः जे आहे, हा जे आहे गाभा दिसतो आपल्याला, ठीक आहे, गाभा. त्यानंतर हा जो भाग आहे इतका मध्यावरणाचा भाग दिसतो, ज्याला आपण मॅन्टल म्हणतो, मॅन्टल. आणि वरचा जो भाग आहे त्याला आपण क्रस्ट म्हणतो, क्रस्ट, त्याला काय म्हणतो, क्रस्ट, ज्याला आपण म्हणतो भूकवच. मॅन्टल म्हणजे मध्यावरण आणि गाभा, हा गाभा म्हणजे जे आहे कोर. कोर हा सॉलिड भाग आणि हा लिक्विड भाग असतो, हा लिक्विड भाग, ठीक आहे. क्रस्ट, मॅन्टल आणि भाग, 3 प्रामुख्याने भाग आहे. आता इथं काही प्रॉब्लेम येत नाही समजायला. एक इथं खूप महत्त्वाचा कन्सेप्ट आहे की जेव्हा आपण आता हा जो भाग आहे हा क्रस्टचा समजला, समजा आपण क्रस्ट, ज्याला आपण भूकवच म्हणतो, आणि इथून जे आहे ना मध्यावरण सुरू होते, ठीक आहे. समजा काय सुरू होते, मध्यावरण, काय सुरू होते, मध्यावरण, ठीक आहे, क्रस्टच्या खाली. आणि इकडे खाली जे आहे समजा कोर सुरू होते. व्यवस्थित लक्षात घ्या,
ठीक आहे. आता हा जो मध्यावरण आहे, तर मध्यावरणाच्या इथं एक भाग आहे असा, हा मध्यावरणाच्या इथं हा जो भाग आहे मध्यावरणाचा, हा वरचा सॉलिड भाग आहे आणि हा एक जो भाग आहे हा सॉलिड प्लस लिक्विड आहे, ज्याला म्हणतो आपण दुर्बलावरण किंवा ॲस्थेनोस्फियर. याला काय म्हणतो आपण? दुर्बलावरण किंवा ॲस्थेनोस्फियर. मग मध्यावरणाच्या सर्वात वरचा भाग, आता सर्वात हा समजा मध्यावरणाचा पॉईंट आहे, पण इथं त्याच्या खाली जे आहे ना, इथं एक अशी जी आहे, एक असा भाग आहे असा हा की ज्याला आपण काय म्हणतो? दुर्बलावरण म्हणतो. ठीक आहे, म्हणजे तो मध्यावरणामध्येच येतो, दुर्बलावरण, ज्याला ॲस्थेनोस्फियर म्हणतो. हा जे आहे ना आपलं समजा आईस्क्रीम आहे ना, आईस्क्रीम, ठीक आहे, आईस्क्रीम म्हटलं की खरंच सर्वांना आठवण झाली असेल, कारण त्या कोविडमध्ये ज्या थंड खाऊ नये, गळा खराब होते असं, ते त्याच्यामुळे आईस्क्रीमपासून जर बरंच वंचित झाले असेल तुम्ही, तर ते आईस्क्रीम जसं असते ना आपलं सॉलिड लिक्विड सारखं असते आईस्क्रीम, म्हणजे ते थोडंसं मेल्टही होते, सॉलिड लिक्विड. किंवा जे आहे आपला साजूक तुपातला कणकेचा असा मस्त तुपातला शिरा जसा असते ना, शिरा मस्त गरम शिरा, बस तो कसा असते? सॉलिडही असते, लिक्विडही असते, असा एकदम हार्डही नसते तर एकदम लिक्विडही नसते, असं मीडियम दोन्ही अवस्थेमध्ये असते. तसं ना एक भाग आहे इथं, त्याला आपण म्हणतो दुर्बलावरण. दुर्बल म्हणजे वीक, ठीक आहे, आणि त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो? ॲस्थेनोस्फियर. मग ॲस्थेनोस्फियर असतो आणि हा झाला सॉलिड लिक्विड. ॲस्थेनोस्फियर काय झाला? सॉलिड लिक्विड. तर वर जो भाग आहे मध्यावरणाच्या, या दुर्बलावरणाच्या वर जो भाग आहे त्याला आपण काय म्हणतो? सॉलिड. म्हणजे हा जो भाग आहे सॉलिड, हा मध्यावरणाचा भाग आहे, मध्यावरण इथून सुरू होतं इथपर्यंत, मग सॉलिड. मग आता या दुर्बलावरणाच्या वरचा जो भाग आहे, दुर्बलावरणाच्या वरचा भाग व्यवस्थित समजून घ्या, तर याला जे आहे ना आपण म्हणतो शिलावरण. याला काय म्हणतो? शिला. काय म्हणतो? शिलावरण. ठीक आहे, याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण? लिथोस्फियर. काय म्हणतो? लिथोस्फियर. ठीक आहे, लिथो म्हणजे खडक म्हणजे जे आहे प्लेट. ठीक आहे, असं. तर लिथो खडकाने बनलेला आहे, सॉलिड आहे, एकदम सॉलिड. ठीक आहे, मग हा जो दुर्बलावरणाच्या वर जो भाग आहे त्याला आपण काय म्हणतो? शिलावरण. त्याला काय म्हणतो? शिलावरण, ज्याला आपण काय म्हणतो? लिथोस्फियर. मग या शिलावरणामध्ये काय येतं बघितलं का? शिलावरणामध्ये संपूर्ण भूकवचाचा भाग येतो, क्रस्ट, बरोबर. आणि मध्यावरणाचा कोणता भाग येतो? जो सॉलिड आहे. दुर्बलावरण नाही आहे शिलावरणामध्ये, दुर्बलावरणाच्या वरचा. मग दुर्बलावरणाचा भाग कसा आहे? असा मस्त जे आहे आईस्क्रीम सारखा आहे. ठीक आहे, म्हणजे असा. आणि त्याच्या वर जो हा दुर्बलावरणाचा भाग आहे आणि त्याच्या वर हा जो काय आहे, म्हणजे जे आहे हा जो आहे, म्हणजे समजा मला तुम्हाला असं दाखवायचं म्हटलं असं, तर हा दुर्बलावरण आहे. ठीक आहे, आणि हा भूकवच आहे काळ्या कलरचं, आणि हा जो भाग आहे हा सॉलिड भाग आहे, हा सॉलिड मध्यावरणाचा भाग आहे. मग यामध्ये शिलावरणमध्ये काय आहे? ते क्रस्ट प्लस हा सॉलिड पार्ट ऑफ अप्पर मोस्ट पार्ट ऑफ मॅन्टल, अप्पर मोस्ट सॉलिड पार्ट ऑफ मॅन्टल, सॉलिड. ठीक आहे, मग हा जो भाग आहे याला आपण काय म्हणतो? शिलावरण, आणि याला काय म्हणतो? दुर्बलावरण. तर शिलावरणाचा जो भाग आहे तो सॉलिड आहे आणि दुर्बलावरणाचा भाग काय आहे? लिक्विड आहे, म्हणजे सॉलिड लिक्विड आहे, असा पेस्ट सारखा. म्हणून हे शिलावरण आहे, याच्यावर असं प्लेट सारखं, त्याला प्लेट म्हणतात, प्लेट. तर याच्यावर काय होतं? असं सरक तसं स्लाईड होऊ शकतं. मग त्याच्यावरून जे आहे आपण प्लेट टेक्टॉनिक्स हा कन्सेप्ट नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहे, प्लेट टेक्टॉनिक्स. मग हे जे शिलावरण आहे ना, असं दुर्बलावरणावर मस्त असं काय होतं? असं फिरतं. ते नाही की असं आपण म्हणतो की इंडियन प्लेट आहे, इंडियन प्लेट वर सरकत आहे. इंडियन प्लेट काय होत आहे? वर सरकत आहे. आणि हिमालयाची हाईट आहे ना प्रत्येक वर्षाला 5 सेंटीमीटरने वाढते म्हणते. म्हणजे इंडियन प्लेट इकडून ढकलत आहे आणि चायनाकडून जी प्लेट आहे ती युरेशियन आहे, ते दोघंही अशा एकमेकांकडे येत आहे, अशा सरकत आहे. आणि मधात जे ना हिमालय आहे, तर हिमालयाची अशी हाईट काय होत आहे? वाढत आहे. मग हे जे प्लेट आहे हे कशामुळे सरकत आहे? तर ह्या प्लेट कशावर तरंगत आहे? तर या कशावर? दुर्बलावरणावर. मग लक्षात घ्या, भूकवच वेगळं असते, शिलावरण वेगळं असते. ठीक आहे, भूकवच अधिक अप्पर मोस्ट सॉलिड पार्ट ऑफ द मॅन्टल इज इक्वल टू शिलावरण, ज्याला आपण म्हणतो लिथोस्फियर. आणि हे लिथोस्फियर दुर्बलावरणावर काय होते? तरंगते. मग शिलावरणामध्ये जे आहे क्रस्टचाही भाग येतो आणि मॅन्टलचाही येतो, पण मॅन्टलचा कोणता भाग? जो दुर्बलावरणाच्या वरचा आहे, त्याला आपण काय म्हणतो? लिथोस्फियर. आणि मग या लिथोस्फियरच्याच मग नंतर काय बनले आहे? प्लेट बनलेले आहे, प्लेट, ज्याला भूपट्ट म्हणतो आपण. ठीक आहे, नंतर बघू आपण. ठीक आहे, कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरी, प्लेट टेक्टॉनिक्समध्ये नंतर बघू. परंतु हा भाग पहिले समजून घ्या की पृथ्वीचं अंतरंग जेव्हा आपण पाहतो तर हा सॉलिड भाग आहे वरचा, आणि हा जो भाग आहे हा कोणता आहे? हा मध्यावरण आहे, ज्याला आपण काय म्हणतो? मॅन्टल म्हणतो. काय म्हणतो? मॅन्टल. ठीक आहे, येतं लक्षात? हां. मग पृथ्वीमध्ये जे आहे तर आता कोणते भाग कसे येतात तर ते आपण नेक्स्ट स्लाईडमध्ये बघू. परंतु एक गोष्ट इथं लक्षात घ्या की जर समजा आपण पृथ्वीचे 3 भाग केले, 1, 2, 3, याला मध्यावरण म्हणतात. हां, मध्यावरण, मॅन्टल म्हणजे मध्यावरण. जर पृथ्वीचं जर समजा आपण आकारमान, ठीक आहे,
व्हॉल्यूम जर घेतलं तर क्रस्टचा जो भाग आहे तो 1% आहे. ठीक आहे. आता कसं आहे माहिती आहे का की पृथ्वीचं तर हे जे कोर आहे तो कोर निकेल आणि आयरननं बनलेला आहे. याला निफे थर म्हणतो, निकेल आणि आयरन. मॅन्टलला आपण काय म्हणतो, सियाल थर म्हणतो. मॅन्टलला काय म्हणतो आपण, सियाल. आणि वरचं जे भूकवच आहे, भूकवच, तर हे ज्यांना सायमाने बनलेलं आहे. कशाने म्हणजे सिलिका आणि मॅग्नेशियम, सिलिका अधिक ॲल्युमिनियम आणि निकेल आणि आयरन. तर कोरमध्ये लोखंड खूप जास्त आहे. कोरमध्ये सर्वात जास्त लोखंड काय जास्त. आता पृथ्वीवर जे आहे जर आपण जर खनिज जर घेतली तर सर्वात जास्त ऑक्साईड्सचं प्रमाण आहे. नंबर 2 सिलिका येते. नंबर 2 काय येते, सिलिका. आणि नंबर 3 ॲल्युमिनियम आणि नंतर लोखंड येते. पण गाभ्यामध्ये सर्वात जास्त काय येते, लोखंड येते. ठीक आहे. गाभ्यामध्ये सर्वात जास्त कोण येते, लोखंड येते. हे लक्षात घ्या. मग सिलिकाचं प्रमाण नंबर 2 येतं. त्यामुळे सिलिका हा खूप महत्त्वाचा भाग आहे. सिलिका नाही का आपण ग्लास वगैरे बनवतो त्यापासून. ठीक आहे. सिलिकाचं प्रमाण जर वाढलं तर सॉईल ॲसिडिक बनते. सिलिकाचं प्रमाण कमी झालं तर सॉईल बेसिक बनते, नाही का. म्हणजे सॉईलचे जे प्रकार असतात, जसं आपण लॅटरेट सॉईल आहे, लॅटरेट सॉईल म्हणजे जांभी मृदा. जांभी मृदा ही ॲसिडिक मृदा आहे. पण तेच गाळाची मृदा जर घेतली तर ही मृदा कशी आहे, बेसिक आहे, कारण त्यात सिलिकाचं प्रमाण कमी आहे. जांभी जी मृदा आहे आपली म्हणजे कोकणातली, पश्चिम घाट आहे, त्यानंतर मेघालय हा जो भाग येतो जिथं पावसाचं प्रमाण खूप जास्त असते, तिथे सिलिका खालच्या थरात वाहून जातात. सिलिकाचं प्रमाण जास्त असते म्हणून ती ॲसिडिक असते. ठीक आहे. महाराष्ट्रातली सर्वात ॲसिडिक मृदा कोणती आहे, तर जे आहे जांभी मृदा. असं नंतर बघू आपण ते. तर हे पॉईंट काय करा लक्षात घ्या. मग इथं काय निकेल आणि काय आहे, आयरन आहे. ठीक आहे. मग इथं आयरन जास्त आहे म्हणूनच पृथ्वीला चुंबकत्व प्राप्त झालेलं आहे. आता याच्यामध्ये बघा, हा जो कोर आहे तर कोर सॉलिड आहे आणि बाहेरचा भाग लिक्विड आहे कोरचा. त्यामुळे इथं हे लिक्विड असल्यामुळे हे सारखे इथं काय होतात, असे करंट फिरत राहतात. हे लिक्विड सारखं मूव्ह होते ना, मूव्ह. त्यामुळे इलेक्ट्रिसिटी चार्ज तयार होते आणि इलेक्ट्रिसिटीमुळे मॅग्नेटिझम तयार होते असते. मॅग्नेटिझममुळे इलेक्ट्रिसिटी तयार होते. त्याला फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणतात. फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, की चुंबक जर असं हलवलं तर इलेक्ट्रिसिटी तयार होते आणि इलेक्ट्रिसिटी जर जात असेल तर त्याच्या भोवती काय होते, चुंबकत्व तयार होते. दोन्ही एकमेकांच्या को एक्झिस्ट करतात. मग आता लक्षात घ्या. आता इथं लोखंड जास्त आहे आणि हे सारखं फिरत आहे. ठीक आहे. लिक्विड स्टेजमध्ये आहे ना, म्हणून जे आहे त्यामुळे काय होते, चुंबकत्व तयार होते आणि त्याच्यामुळे इलेक्ट्रोस्टॅटिक करंटही तयार होतो. ठीक आहे. हा भाग असतो. मग पृथ्वीला जे चुंबकत्व प्राप्त झाले आहे ते कोणामुळे तयार झालं आहे, कोरमुळे. आता या कोरची गंमत लक्षात घ्या. आता कोरचा जर समजा आकारमानामध्ये जर वाटा जर असेल तर 15% आहे, 15 किंवा 16%. ठीक आहे. वेगळ्या पुस्तकात 15 ते 16% दिलेला आहे. आणि त्याचा वस्तुमानामध्ये जो वाटा आहे ना, डायरेक्ट दुप्पट आहे. तो किती आहे, 31 ते 32% आहे. 16 दोन्ही 32 असं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. 16 दोन्ही 32. ठीक आहे. म्हणजे आता कोर कसं आहे, दिसायला लहान आहे पण त्याच्यात लोखंड आहे ना, त्याच्यामुळे जे आहे त्याचा वस्तुमानामध्ये जो वाटा आहे तो काय त्याच्या दुप्पटच आहे. ठीक आहे. दिसायला छोटा आहे पण आत पोटात गोळा आहे त्याच्या, कोणता, लोखंडाचा. त्याच्यामुळे त्याचं जे आहे ना डायरेक्ट जे आहे वस्तुमानामध्ये वाटा किती आहे, डबलच आहे. पण तेच क्रस्ट पहा, क्रस्टचा व्हॉल्यूममध्ये वाटा जवळपास 1% आहे आणि मासमध्ये किती आहे, 1% आहे. ठीक आहे. मग हे दोन लक्षात ठेवा. हे 16 दोन्ही 32 आणि हे 1%. हे आपोआप काय होईल लक्षात राहील, 84 आणि 68. मध्यावर्णाचा जे आहे व्हॉल्यूममध्ये वाटा जास्त आहे पण आकारमानामध्ये वाटा काय, वस्तुमानामध्ये वाटा काय, कमी आहे. कोरचं उलट आहे, कारण की मध्यावरण कशाने बनलेलं आहे, सिलिका आणि ॲल्युमिनियमने बनलेलं आहे. ठीक आहे. आणि क्रस्ट जे आहे ते कशाने बनलेलं आहे, सिलिका आणि मॅग्नेशियमने बनलेलं आहे. ठीक आहे. मॅग्नेशियमचं जे आहे वजन कमी असतं, ॲल्युमिनियम वस्तुमान कमी असतं, ॲल्युमिनियमचं जास्त आणि लोखंडाचं सर्वात जास्त. तर हा भाग इथं काय महत्त्वाचा आहे. मग इथं हे भाग महत्त्वाचा. आता जेव्हा पृथ्वीच्या आत आपण जेव्हा जातो, ठीक आहे, तर घनता जी आहे, घनता ही काय होते, वाढते. पृथ्वीच्या आत जात असताना घनता वाढते. पृथ्वीच्या आत जाताना गुरुत्वाकर्षण शक्ती वाढते, कमी होते. ठीक आहे. पृथ्वीचं समजा आपण मस्त छानपैकी जे आहे आता भूपृष्ठावर आहे आणि हळूहळू जे आहे आपण पृथ्वीच्या सेंटरकडे गेलो, सेंटरकडे, हां, एकदम इथं असं एकदम बरोबर सेंटर. तर गुरुत्वाकर्षण शक्ती वाढते का कमी होते, तर गुरुत्वाकर्षण शक्ती काय होत असते, कमी होत असते. काय होते, कमी होते. जर सेंटर इथून जर सेंटरकडे जर गेले तर गुरुत्वाकर्षण शक्ती काय होते, कमी होते. आणि पृथ्वीचा जो गाभा आहे सेंटर, तर सेंटरला गुरुत्वाकर्षण शक्ती जवळपास काय झालेली असते, 0 झालेली असते. म्हणून एका ठिकाणी एक छान एकाच पुस्तकामध्ये एक लाईन लिहिलेली आहे की एखादी वस्तू, समजा हा स्टायलस आहे, हा जर मी पृथ्वीच्या गाभ्याच्या इथं जर असा ठेवला तर हा तरंगेल, कारण तिथं गुरुत्वाकर्षण शक्ती काय, नियर अबाउट काय, निग्लिजिबल आहे, नगण्य आहे, म्हणजे किंवा 0 आहे. इथं हायेस्ट आहे. आणि जेव्हा आपण हात जर खाली जातो तर काय होत असते, ती कमी होत जात असते. ठीक आहे. न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन कसं असतं, एक सिंपल लक्षात घ्या. आता ती 0 का असते, कारण की
समजा ही पृथ्वीचा जे आहे सेंटर आहे आणि हे पृथ्वीचं जे आहे भूकवचाचं भूपृष्ठ आहे. समजा आपण जिथं उभे आहोत, जेव्हा आपण खाली जाऊ, ठीक आहे, तर जे आहे इकडून ओढणारा फोर्स असेल तर इकडूनही ओढणारा फोर्स असेल, नाही का. म्हणजे हा इथं जेव्हा तुम्ही समजा ही समजा पृथ्वी आहे पूर्ण, आणि जर समजा तुम्ही इथं असाल इथं, ठीक आहे, तर तुम्हाला हिच्या खाली जे मटेरियल आहे तर हे तुम्हाला गुरुत्वाकर्षण शक्ती असेल त्याची, ज्याला मास आहे त्याला गुरुत्वाकर्षण शक्ती असते, हे तुम्हाला ओढेल. पण इथून हे तुमच्या डोक्याच्या वर जेव्हा राहील तर हे मास तुम्हाला ओढेल. असं करता करता जेव्हा तुम्ही सेंटरला जाल तर तुम्हाला इकडे ओढणारा मास जास्त असेल आणि इकडे ओढणारा मास काय असेल, नगण्य असेल. त्यामुळे जे आहे की हळूहळू जे आहे गुरुत्वाकर्षण शक्ती काय होते, जवळपास 0 होऊन जाते. कुठं, सेंटरला. मग हा एक पॉईंट इथं लक्षात घ्या. पृथ्वीच्या भूपृष्ठावरून जर वर गेले, कुठं, तपांबरामध्ये किंवा चालले आपले वर सूर्याकडे, ठीक आहे, हनुमानासारखे, तर जे आहे गुरुत्वाकर्षण शक्ती काय होते, कमी होते. पृथ्वीच्या आत गेले तरी गुरुत्वाकर्षण शक्ती काय होते, कमी होते. पण पृथ्वीच्या भूपृष्ठावर तुम्ही जर विषुववृत्तावर जर उभे असेल आणि विषुववृत्तावरून जर ध्रुवाकडे जर जात असेल, विषुववृत्तावरून ध्रुवाकडे, तर गुरुत्वाकर्षण शक्ती काय होते, वाढते. कारण विषुववृत्ताची रेडियस सर्वात जास्त असते, त्यामुळे तिथं गुरुत्वाकर्षण शक्ती काय असते, सर्वात कमी असते. आणि ध्रुवावर गुरुत्वाकर्षण शक्ती काय असते, सर्वात जास्त असते. मी थोडक्यात जे आहे तुम्हाला, ठीक आहे, थोडक्यात जे आहे तुम्हाला इथे एक पॉईंट लक्षात येईल की समजा इथे थोडक्यात लक्षात घ्या, आत जर जाईल तर कमी होते, वर जातानाही कमी होते. परंतु आता इथं विषुववृत्तावरून जर इकडे जर जात असेल तर काय होते, ती वाढते. म्हणजे प्लस म्हणजे वाढते. इथं काय असते, ती विषुववृत्तावर मिनिमम असते आणि ध्रुवावरती काय असते, मॅक्झिमम असते. ठीक आहे, असा भाग असते. मग इथं लक्षात घ्या की जेव्हा आपण आता हे पाहतो घनता, तर घनतासुद्धा काय होत असते, वाढत जाते घनता. कारण खाली लोखंड आहे. घनता इज इक्वल टू काय असते, मास अपॉन व्हॉल्यूम, वस्तुमान भागिला आकारमान. तर इथं वस्तुमान खूप जास्त आहे, त्यामुळे घनता वाढत जाते. आता तुम्हाला पृथ्वीची जर घनता विचारली, पृथ्वीची, तर 5.5, ठीक आहे, हे बघा 5.5 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. ठीक आहे, पृथ्वीची जर सरासरी घनता विचारली तर 5.5 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब अशी असते. ठीक आहे, आणि घनतेमध्ये बदल होतात पण ओव्हरऑल वाढत जाते. एखाद्या ठिकाणी घनता कमी होऊन जाते. ठीक आहे, असा भाग असतो. आता इथे एक लक्षात घ्या, इथं घनता सर्वात जास्त असते. आता तुम्हाला हा एक प्रश्न येईल कधी की बाह्य गाभा हा लिक्विड स्टेजमध्ये आहे आणि आंतरगाभा सॉलिड स्टेजमध्ये आहे. का? कारण सॉलिड स्टेजमध्ये यासाठी आहे कारण इथं प्रेशर खूप ट्रिमेंडस आहे. इथल्यापेक्षा इथं तापमान जास्त आहे पण हा भाग मेल्ट नाही होत. का? ट्रिमेंडस प्रेशर आहे. कारण सर्वीकडनं अशी पृथ्वी काय करते, अशी दाबत आहे ना अशी. ठीक आहे, ती अशी पृथ्वी जशी आहे ना, जेव्हा तयार झाली होती तेव्हा गॅसमध्ये होती, अशी अशी हळूहळू काय होतं, स्वतःला दाबत आहे ना, त्याच्यामुळे इथला भाग आहे ना मेल्टच होत नाही प्रेशरमुळे. इंटेन्स प्रेशर. घनता इथं खूप आहे, जास्त आहे. इथं प्रेशर कमी आहे त्यामुळे इथं मेल्ट झाला म्हणून ही लिक्विडमध्ये, हा काय सॉलिडमध्ये. इंटेन्स प्रेशर त्याला एक काय महत्त्वाचं कारण आहे. हा एक भाग आहे. मग अशा प्रकारे जे आहे तर जेव्हा आपण पाहतो तर पृथ्वीचे अंतरंग, जेव्हा नेक्स्ट डायग्राममध्ये बघा, ठीक आहे, पृथ्वीचे अंतरंग जेव्हा इथं आपण पाहतो तर इथं मी ऑलरेडी एक्सप्लेन केलं आहे. फक्त या डायग्राममध्ये जे आहे ना, इथं थोडंसं जे आता जवळपास ही डायग्राम मी जेवढ्या डायग्राम बघितल्या, ठीक आहे, रेडीमेड अवेलेबल होती म्हणून मी कॉपी पेस्ट केली. परंतु हे लक्षात घ्या, सर्वच डायग्राममध्ये इथं चूक आहे. यांनी काय केलेलं आहे, सर्व डायग्राम, जवळपास डायग्राममध्ये 99% डायग्राममध्ये काय असते की क्रस्ट आणि लिथोस्फिअर सारखंच दाखवलं जाते. पण तसं नाही. क्रस्ट हा जो भाग आहे, ठीक आहे, आता भूकवच जर आपण म्हटलं, पृथ्वीचं भूकवच, पृथ्वीचं भूकवच जर म्हटलं तर पृथ्वीचं भूकवच दोन प्रकारचं असते. एक जमिनीवरचं ज्याला आपण म्हणतो टेरेस्ट्रियल क्रस्ट, आणि दुसरं ज्यांना समुद्राच्या खालचं तर त्याला म्हणतात आपण ओशनिक क्रस्ट, ओशनिक सागरी भूकवच. आता सागरी भूकवच जे असतं तर हे ज्वालामुखीच्या उद्रेकानं बनलेलं असते. कशापासून बनलेलं असते? लाव्हापासून. लाव्हापासून बनलेलं असते सागरी भूकवच. म्हणून यामध्ये जो खडक असतो तो असतो बेसॉल्ट खडक असतो. आणि हे पृथ्वीचं जे भूकवच जे तयार झालेलं आहे तर हे जे बनलेलं असतं हे मॅग्मापासून बनलेलं असते. मॅग्मा पृथ्वीच्या आत असतो, तो बाहेर आला की त्याला आपण लावा म्हणतो. मॅग्मापासून बनलेलं असते, ज्याला म्हणून शिला रसपासून बनलेलं असते, मॅग्मा. म्हणून हे ग्रेनाईटपासून बनलेलं असते, ग्रेनाईट, ग्रेनाईट. ठीक आहे, आणि हे कधी तयार झालं? आर्कियन युगांमध्ये तयार झालं. म्हणून पृथ्वीवर भूकवचाचा जो भूकवचाचा, ठीक आहे, जे क्रस्ट जमिनीवर आहे तो जो खडक आहे तो कोणता खडक आहे? आर्कियन खडक म्हणतो आपण. आणि आर्कियन खडक कशापासून बनलेला आहे? शिलारसापासून. मग ग्रेनाईट म्हण. आर्कियन खडकामध्ये मेन खडक कोणता आहे? ग्रेनाईट आणि नीस असते. नंतर बघू आपण खडकाच्या याच्यामध्ये. तर त्यामध्ये असतं ग्रेनाईट आणि नीस हा खडक असतो. हा भूकवचापासून बनलेला असतो, ग्रेनाईट आणि नीस. ठीक आहे, हा भाग असतो.
मग इथं लक्षात घ्या की इथं दोन प्रकारचं भूकवच आहे. एक असते जमिनीवरचं, एक असते सागरी भागावरचं. मग सागरी भागावरचं जे असतं हे लावापासून बनलेलं आहे, त्यामुळे याची घनता जास्त असते. हे खूप स्ट्रॉंग असते. हे स्ट्रॉंग आहे, हे वीक आहे. ठीक आहे, हे स्ट्रॉंग आहे, वीक आहे. परंतु जे आहे जर कोणतं यंग आहे तर हे ज्यांना हे ओल्ड असतं, हे याचं वय जास्त असतं आणि याचं वय कमी असतं, म्हणजे याला यंग म्हणतात. यंग कारण की सारखी ज्वालामुखीचे उद्रेक होत राहतात आणि सारखं त्या लावापासून ते भूकवच, सागर जे असतं ना सागर, ठीक आहे, तर त्याचं जे भूकवच आहे, ठीक आहे, तर ते सारखं काय असते, यंग असते. म्हणजे सारखे लावाचे उद्रेक होत राहतात आणि ते निर्माण होत राहते. ठीक आहे, तर हे जे आहे तर हे काय आहे, वीक आहे. हे स्ट्रॉंग आहे, हे स्ट्रॉंग आहे आणि हे वीक असतं. परंतु पूर्ण भूसृष्टी जी आहे ते कुठं आहे जास्त, मॅनसाठी महत्त्वाचं कोणतं आहे, लँड. परंतु तसं नाही आहे. आपण सर्वांचा एकमेकाशी संबंध आहे, सर्व आपण इंटरडिपेंडंट असतो. त्यामुळे जे आहे की लँड असो का हे सर्व एकमेकाशी काय कनेक्टेड आहे. आता हे कसं कनेक्टेड आहे नंतर मी लेक्चरमध्ये सांगतोच. तर हा भाग आहे. मग आता या शिलावरणामध्ये कोणता भाग येतो की हे भूकवच आणि सागरी भूकवच हे दोन्ही येतं. प्लस हे जे ॲस्टेनोस्फिअर दिसते ना, दुर्बल आवरण जे एकदम आईस्क्रीमसारखं आहे, सॉलिड लिक्विड, तर याच्या वरचा जो भाग आहे, हा जो भाग आहे हा, ठीक आहे, हा जो भाग आहे हा, म्हणजे ज्यामध्ये भूकवच येतं आणि मॅन्टलचा हा वरचा भाग येतो हा. ठीक आहे, मॅन्टल जे आहे दुर्बलावरणाच्या वरही असतं, त्याला सॉलिड म्हणतो. तर या भागाला आपण काय म्हणतो, शिलावरण किंवा लिथोस्फिअर म्हणतो. ठीक आहे. हां, मग मध्यावरण म्हणजे क्रस्ट, मध्यावरण आणि कोर असे भाग होतात. परंतु शिलावरण कुठं येते की दुर्बलावरणाच्या वर, ठीक आहे, तो भाग येतो जो मग दुर्बलावरणावर तरंगतो, त्याला आपण प्लेट म्हणतो. लिथोस्फिअरला काय म्हणतात, प्लेटसुद्धा म्हणतात. मग हा भाग येतो. मग अशा प्रकारे अप्पर मॅन्टल आहे, लोअर मॅन्टल आहे, आउटर कोर आहे, इनर कोर आहे, तर असं भाग आहे. आता हा एक जे आहे प्रश्न परीक्षेला येऊ शकतो की आताच यावेळेस जे आहे राज्यसेवा पूर्व परीक्षेला एक प्रश्न आलेला आहे की पृथ्वीचं जे आहे, ठीक आहे, हे जे आहे लिथोस्फिअर असते, जमिनीचा भाग. ठीक आहे, त्यानंतर जे आहे पाण्याचा भाग जो असतो त्याला हायड्रोस्फिअर म्हणतो. आणि हवा जेव्हा तयार झाली, पृथ्वीला जेव्हा वातावरण तयार झालं तर त्याला ॲटमॉस्फिअर म्हणतो. आणि हे जेव्हा तिन्ही म्हणजे पहिले जमीन तयार झाली म्हणजे लँड, त्यानंतर जे आहे काय तयार झालं, ॲटमॉस्फिअर तयार झालं, ॲटमॉस्फिअर. आणि ॲटमॉस्फिअरनंतर काय तयार झालं, ॲटमॉस्फिअरमध्ये हायड्रोजन, ऑक्सिजन आले आणि त्यानंतर हायड्रोस्फिअर म्हणजे जलावरण तयार झालं. आणि हे तिन्ही वरण तयार झाले, मग तेव्हा जेवण काय बनलं, चांगलं बनलं. म्हणजे फॉर एक्झाम्पल तेव्हा मग लिव्हिंग ऑर्गॅनिझम काय झाले, सुरू झाले. म्हणजे जमीन आली, हवा आली म्हणजे ऑक्सिजन आलं आणि पाणी आलं, मग त्यापासून तयार झालं जीवसृष्टी निर्माण झाली, त्याला आपण म्हणतो बायोस्फिअर. आता हे स्पियर जे आहे ना प्रश्न परीक्षेला येऊ शकते. एक लक्षात घ्या, पृथ्वीच्या भूपृष्ठावर वर जो भाग नेहमी बर्फाच्छादित असतो, बर्फाच्छादित असतो, जसं उत्तर ध्रुव, दक्षिण ध्रुव हे जे आहे बर्फाच्छादित असतात, त्याला क्रायोस्फिअर म्हणतात. त्याला काय म्हणतात, क्रायोस्फिअर. जो नेहमी बर्फाच्छादित असतो ना, एकदम फ्रोझन, त्याला क्रायोस्फिअर म्हणतो. तो एक पॉईंट लक्षात घ्या. दुसरं जे आहे जो कोर आहे, कोर, तर कोरला बॅरिस्फिअर म्हणतात, ज्यामध्ये निकेल आणि आयरन असते, बॅरिस्फिअर. मध्यावरणाचा जो भाग आहे त्याला काय म्हणतो, पायरोस्फिअर म्हणतो, पायरोस्फिअर. आणि हा जो सर्वात वरचा जो भाग आहे मध्यावरणाचा वरचा सॉलिड भाग आणि क्रस्ट मिळून जो लिथोस्फिअर म्हणतो त्याला म्हणतो आपण लिथोस्फिअर. मग पृथ्वीचं जे अंतरंग आहे तर 3 स्पिअरमध्ये डिव्हाइड केलं आहे, बॅरिस्फिअर, पायरोस्फिअर अँड लिथोस्फिअर. इथं लक्षात. हां, दुसरा जो आहे जर आपण याच्यानुसार बघितलं तर क्रस्ट, मॅन्टल आणि कोर, मॅन्टल आणि क्रस्ट असा तो भाग आहे. ठीक आहे. हां, मग आता भूकवचाचे 2 प्रकार, भूकवच म्हणजे लँड टेरेस्ट्रियल क्रस्ट आणि दुसरं ओशनिक क्रस्ट. आता ओशनिक क्रस्टची जाडी जी आहे ना कमी असते आणि साधारणतः भूकवचाची जाडी जी आहे ना 100 किलोमीटरपर्यंत असते, 100 किलोमीटरपर्यंत. ठीक आहे, हे लक्षात घ्या. आणि जर शिलावरण जर बघितलं तर जवळपास 400 किलोमीटरपर्यंत असते. शिलावरण 400 किलोमीटरपर्यंत शिलावरण, आणि भूकवच कुठपर्यंत असते, 100 किलोमीटरपर्यंत. त्यामध्ये जे आहे सागरी भूकवचाची जाडी कमी असते पण ते खूप स्ट्रॉंग असते कारण की ते बेसॉल्टनं बनलेलं असते, लावापासून. आणि जे टेरेस्ट्रियल जे क्रस्ट असते जमिनीवरचं, जिथं समजा आपलं महाराष्ट्र आहे, भारत आहे, हे कशापासून बनलेलं आहे, हे क्रस्ट आहे. ठीक आहे, याची घनता कमी असते परंतु जाडी काय असते, जास्त. जाडी जास्त पण घनता कमी, वजन कमी असते पण वीक असते. पण हे कशापासून बनलेलं असते, कोणत्या खडकापासून, मॅग्मा यापासून बनलेलं असते. पृथ्वीची जेव्हा निर्मिती झाली ना पृथ्वीची, तेव्हा जो मॅग्मा जो होता, मॅग्मा, तर तो त्याचं शीतलीकरण आणि घननीकरण तयार झालेला आहे. तो आर्कियन पिरियडमध्ये झालेला आहे, म्हणून आर्कियन इव्हॉन म्हणतात त्याला. तर त्याला म्हणून त्याला आर्कियन खडक म्हणतात. मग महाराष्ट्र असो का भारत असो, याचा जो प्राथमिक खडक जो आहे, प्राथमिक, तर काय, हा आर्कियन खडक असतो. आर्कियन खडक, आर्कियन खडकामध्ये प्रचंड खनिज संपत्ती सापडते. तुम्हाला मी महाराष्ट्रात एक एक्झाम्पल सांगतो की समजा हा समजा आपला महाराष्ट्र आहे, हा समजा आपला महाराष्ट्र आहे.
ठीक आहे. हा आता या महाराष्ट्रामध्ये कसं आहे माहिती आहे का, हा समजा आपला जे आहे सह्याद्री पर्वत आहे हा, आणि हे इकडे असा कोकण आहे. तर याच्या खाली जो बेस खडक आहे, ठीक आहे, आता हे समजा इथपर्यंत आला समजा, हा जो खडक आहे ना हा आर्कियन खडक आहे. जेव्हा पृथ्वीचं भूकवच तयार झालं होतं ना तेव्हाचा खडक आहे हा, याला आर्कियन खडक म्हणतात. आर्कियन महाराष्ट्राचा प्राथमिक खडक कोणता आहे, आर्कियन खडक. आता इथं ज्वालामुखीचा उद्रेक झाला आणि त्यामुळे हे लावा स्प्रेड झाला, हे लावा स्प्रेड झाला, हे पूर्ण हे इथं हे लावा स्प्रेड झाला आणि त्यापासून कोणता तयार झाला, बेसॉल्ट खडक झाला. मग 90% भाग बेसॉल्टने व्यापून टाकला हे आर्कियन खडकाचा. पण इथं पूर्व विदर्भात कोणता खडक दिसते, आर्कियन खडक. कोकणात कोणता दिसते, आर्कियन खडक. तिथं लावा स्प्रेड नाही झाला, झालाय होता स्प्रेड, पण तो काय झाला, नद्यांच्यामुळे जे आहे तो झिजून काय झाला, तो निघून गेला आणि तो तिथला आर्कियन खडक उघडा पडला. त्यामुळे इथं खनिज संपत्ती आवडते, म्हणजे महाराष्ट्रात पूर्व विदर्भात आणि जे आहे इकडे खनिज संपत्ती आवडते. का, कारण की तिथं आर्कियन खडक आहे आणि याच्यात खनिज संपत्ती भरपूर असते. पण जे बेसॉल्ट आहे ना, बेसॉल्ट आपला कसा मस्त काळा पाषाण, विशेष नाही काही, कितीही खोदा काळा पाषाण. त्यात खनिज संपत्ती काय असते, अत्यंत नसते असं नाही, नगण्य असते, काढायला परवडत नाही, खूप इकॉनॉमिक कॉस्ट असते. परंतु त्यापासून जे आहे रेगुलर मृदा तयार होते, तो एक त्याचा पॉझिटिव्ह भाग आहे. ठीक आहे. नंतर खडका चॅप्टरमध्ये आणखी आपण बघू, परंतु ह्या पॉईंट लक्षात घेत चला. ठीक आहे. हां, मग आता पृथ्वीचं जे मेन भूकवच आहे तर ते कोणतं आहे, जमिनीचा भाग आहे. मग ते आपण त्याला कोणतं म्हणतो, आर्कियन खडक आहे त्यामध्ये मेन खडक. मग इथं जे आहे सागरी भूकवच आहे. ठीक आहे, सागरी भूकवच. तर सागरी भूकवच हा लावापासून तयार झाला, त्यामुळे त्याची घनता काय असते जास्त, याची घनता काय असते कमी. तर आपण हा भाग आणखी डिटेलमध्ये नंतर घेऊच. तर आता दुसरा महत्त्वाचा भाग आहे. ठीक आहे. आता पृथ्वी आतून अशी कशी काय शोधली ते महत्त्वाचं आहे. ठीक आहे. आता ॲक्च्युली जे भूकंप लहरी असतात, आता तुम्हाला एक साधा सिंपल फंडा सांगतो की जर समजा आपण असा एकदम असा आवाज केला, ठीक आहे, तर लहरी काय होतात, तयार होतात, साऊंड वेव्ह. आणि साऊंड वेव्ह कानाच्या पडद्यावर आदळल्या की जे तो व्हायब्रेट होतो, मग आपल्याला त्याची काय होते, जाणीव होते. ठीक आहे. तसंच जे आहे पृथ्वीच्या जे आहे जनरली जो लिथोस्फिअर आहे, ठीक आहे, जनरली जे आहे या भागामध्ये काय होत असतात, भूकंप होत राहतात. ठीक आहे. भूकंप जे जनरली जे होतात ना, ज्वालामुखीसाठी जे लावा बाहेर येते ते दुर्बलावरणामधून लावा बाहेर येत असते. दुर्बलावरण कशामध्ये असते, सॉलिड लिक्विड. तर दुर्बलावरणामध्ये जो असतो तो मॅग्मा म्हणतो आपण, त्याला शिलारस म्हणतो. आणि जेव्हा तो वर येतो त्याला लावारस म्हणतो. पृथ्वीच्या भूपृष्ठावर इथं आला तर त्याला आपण काय म्हणतो, लावारस म्हणतो. सॉरी, ठीक आहे, पृथ्वीच्या आला की त्याला म्हणतो लावारस म्हणतो. आता हा पॉईंट लक्षात घ्या की कशी दिसते हे कशी शोधून काढली, तर ते भूकंप लहरीचा अभ्यास केला आपण. ठीक आहे, ज्याला आपण काय म्हणतो, सिझमिक वेव्स तयार होतात. ठीक आहे, लहर तयार होते. मग आता इथं कसं असतं की सॉलिड लिक्विड, आपण मस्त आता असं बसल्या मस्त सांगतो, हे सॉलिड, हे आउटर कोर आहे ना, हे लिक्विड आहे, हे सॉलिड आहे. ठीक आहे. जाऊन थोडी पाहिलं आपण तिथं. आपण काय केलं, आपण जसं आम्ही जे आहे ना, आम्ही आमच्या गावाला जे आहे ना, एका ठिकाणी जे आहे खेडे भागात जे आहे, तर एक स्टेशन असायचं, म्हणजे जिथून आपण ST वगैरे पकडायचं, त्यालाच क्रॉस जंक्शन रेल्वेचं असायचं. आणि ते रेल्वेचं जंक्शन जे आहे बंद असलं, म्हणजे रेल्वे यायची असली तर ते फाटक बंद व्हायचे, असा प्रॉब्लेम यायचा. मग आम्ही काय करायचो, म्हणजे तेव्हा सर्वजण करायचे की रेल्वे येत आहे का नाही आहे ते पाहायचं असेल तर त्या ट्रॅकला कान लावून पाहायचं. ठीक आहे, कानचे समजायचं, रेल्वे नसली तर व्हायब्रेशन कसे असतात आणि रेल्वे आली तर व्हायब्रेशन कसे असतात ते समजायचं आम्हाला. हां, मग आता जे आहे रेल्वे येते, मग आता काही खरं नाही, STचं तर फाटक बंद होणार, अर्धा घंटा इथंच थांबा लागणार. ठीक आहे, तसंच करायचं आहे. इथं समजा इथं आवाज झाला, इथं जर समजा एखादा भूकंप झाला तर इथं कान लावून बसायचं, बघायचं ते आलं की नाही. मग किती वेळात, आता खूप वेगानं जर त्याची फ्रिक्वेन्सी वाढत असेल म्हणजे जवळ आहे, आणि खूपच मायनर असेल तर दूर आहे, असा अंदाज घेऊन आपण. आणि आपल्याला जे आहे थोडंसं मारून माहीत आहे का की स्पीड इज इक्वल टू काय असते, डिस्टन्स अपॉन टाईम. ठीक आहे. मग ह्या ज्या लहरी असतात त्या लहरीचा आपल्याला स्पीड माहीत आहे, त्या लहरीचा आपल्याला टाईम माहीत आहे, डिस्टन्स काढता येते. ठीक आहे, असं. आणि आपण एकदम फिक्स काढलेलं आहे की इतक्या किलोमीटरवर जे आहे इतका पॉईंट आहे, इतक्या किलोमीटरवर इनर कोर आहे, इतक्या किलोमीटर आउटर कोर आहे, पृथ्वीची त्रिज्या एवढी आहे, असं एक्झॅक्ट मोजलं आहे. कसं मोजलं असेल आता लक्षात घ्या. भूकंप लहरी आहे, इथं समजा भूकंप झाला, समजा किंवा इथं भूकंप झाला. ठीक आहे, भूकंप झाला का लहरी तयार होतात. मग दोन प्रकारच्या लहरी तयार होतात. एक तर असते इनर लहरी, म्हणजे इंटरनल, जे पृथ्वीच्या आतून जातात, आणि दुसऱ्या असतात एक्सटर्नल. दोन प्रकारच्या लहरी, हे बाह्य लहरी आहे, आणि हे P वेव्ज आणि S वेव्ह काय आहे, इंटरनल लहरी आहे, जे पृथ्वीच्या आतून जातात. बाह्य लहरी म्हणजे
बाह्य लहरी ज्याला आपण म्हणतो सरफेस वेव्स, भूपृष्ठावरून जाते. आणि ही सरफेस वेव्ह जी आहे तर ही सर्वात काय असते, ही सर्वात घातक असते. ठीक आहे, सर्वात विध्वंसकारी जर लहरी असेल, ठीक आहे, विध्वंसकारी, ठीक आहे, ही सर्वात तर ही असते. कारण की जर समजा एखादा भूकंप झाला, ठीक आहे, भूकंप, तर ठीक आहे, भूकंप की लगेच त्याची लहरी काय होते, वर येते. आणि सर्वात पहिले जिथं वर येते, ठीक आहे, आणि तिथून ही अशी काय होते, ती स्प्रेड होते अशी. ठीक आहे, ही अशी स्प्रेड होते आणि याच्यामुळे विध्वंस होत असते. हे इंटरनल लहरीमुळे विध्वंस नाही होत. ठीक आहे, इंटरनल लहरीमुळे नाही विध्वंस. परंतु जेव्हा एखादा भूकंप होते ना, तर भूकंप झाला की ह्या लहरी स्प्रेड होतात आणि याच्यामुळे हे बिल्डिंग काय होतात, कोलॅप्स होतात, नुकसान होते वगैरे वगैरे. तर बाह्य लहरी जे असतात ते सरफेस लहरी असतात. परंतु सर्वात फास्टेस्ट लहरी असतात ह्या पी लहरी जे असतात ना, सर्वात फास्टेस्ट असतात, की ज्याची स्पीड जी आहे 11 किलोमीटर पर सेकंद आहे. हे बघा, सेकंद शब्द आहे, अवर नाही आहे. ते काही आपली फटफटी नाही आहे की 11 किलोमीटर पर अवर धावत आहे. 11 किलोमीटर पर सेकंद. ठीक आहे, आपण नाही का ते एखादं सॅटेलाईट पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीतून बाहेर पडून जायला पाहिजे, त्याचा पलायन वेग किती असायला पाहिजे, तर 11.2 किलोमीटर पर सेकंद असायला पाहिजे. त्याच्या फक्त 0.2 कमी असते. मग सर्वात फास्टेस्ट. समजा भूकंप झाला आणि इथं कान लावून बसले तुम्ही, असे कान लावून बसले असे, ठीक आहे, तर सर्वात पहिले कोणती लहरी पोहोचेल? ठीक आहे, पहिलं पेळा कोणती लहरी? पी वेव्स. सर्वात पहिले कोणती येते? पी वेव्ह येते. त्याच्यानंतर कोणती येते? यस वेव्ह येते. आणि हे दोन्ही विध्वंसकारी नसतात. आणि त्यानंतर कोणती येते? भूपृष्ठ लहरी येते. मग पी आणि यस हे विध्वंसकारी नसतात. विध्वंसकारी कोणती असते? सरफेसवाली, सरफेस. मग एखादा भूकंप झाला तर आपल्याला पहिलेच कमीत कमी काही सेकंद अगोदर जर आपल्याला माहीत पडलं तर आपण प्रॉपरली सेफ ठिकाणी जाऊ शकतो. मग ती जर आता जसं जापान आहे, जापानला भूकंपाचा देश म्हणतात, कारण की ते प्रचंड भूकंप चालूच असतात. तर तिथं जे आहे ना, अर्ली वॉर्निंग सिस्टम आहे, अर्थक्वेक अर्ली वॉर्निंग सिस्टम. मग ते अर्थक्वेक अर्ली वॉर्निंग सिस्टम जे आहे ना, त्यात सर्वात पहिले कोणती लहरी डिटेक्ट केली जाते? पी लहरी. पी लहरी डिटेक्ट झाली का तसंच सिग्नल जाते सर्वांना. बुलेट ट्रेन वगैरे सर्व थांबतात वगैरे, सर्व प्रॉब्लेम का आता सॉल्व्ह होऊन जातात. पी लहरी. ठीक आहे, नंतर मग यस लहरी. आपण इंडियामध्ये सुद्धा जे आहे अर्थक्वेक अर्ली वॉर्निंग सिस्टम उत्तराखंडमध्ये जे आहे ना, पिथोडगड आणि बाकी 2-3 ठिकाणी काय केलं आहे, एस्टॅब्लिश केलं आहे. कुठं? उत्तराखंडमध्ये. कारण उत्तराखंडमध्ये जे आहे ना, की भूकंप प्रवण क्षेत्र 5 मध्ये येतं. तिथं सर्वात जास्त भूकंप होण्याची शक्यता आहे. ठीक आहे, तो हिमालयाचा बेल्ट आहे उत्तराखंड. तर उत्तराखंडमध्ये आपण ते जे आहे ना सेटअप केलेलं आहे, आता केलं आहे सेटअप. ठीक आहे, आणि हे अर्ली वॉर्निंग सिस्टम जेवढे काही असतात, भूकंप आला तर, सुनामी आली तर, आणि ज्वालामुखी आली तर, हे मंत्रालय जे असतं, ज्या मंत्रालयाची जबाबदारी असते त्याचं व्यवस्थापन करण्याची, ते कोणतं मंत्रालय असतं याचा अभ्यास करणारं मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्सेस म्हणून एक मंत्रालय आहे. ठीक आहे, मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्सेस त्या अंतर्गत येतं हे सर्व. ठीक आहे, एक लक्षात घ्या की जेव्हा भूकंप लहरी तयार होतात, भूकंप येतो आणि जेव्हा ती लहरी तयार होते तर त्या 2 प्रकारच्या, पी लहरी, यस लहरी आणि भूपृष्ठ लहरी. म्हणजे हे इनर असतात, हे आंतरलहरी, हे बाह्य लहरी. आता या लहरीत जातात. मग ह्या लहरी गेल्या का जे आहे, आता हे रिक्टर स्केल आपण म्हणतो, बरेचदा भूकंप मोजायचा असेल की वेगवेगळ्या देशाचे सिस्मोग्राफ लागलेले असतात आणि ते काय करतात, ह्या अर्थक्वेकमधून जे लहरी असतात ना, ह्या लहरी मोजतात. ही लहरी किती रिक्टर स्केलची आहे, मग ही कधी आली, किती वेळात आली, त्याची स्पीडही माहीत आहे, टाईमही माहीत आहे. मग अंदाज लावता येते की हा भूकंप कुठं झाला असेल. ठीक आहे, डिस्टन्समधून कुठं झाला असेल. आणि पृथ्वीच्या आतही त्याचं जे आहे की एक्झॅक्ट जे आहे तो त्याचं लोकेशन कुठं असेल हे सुद्धा काय करता येते, आपल्याला डिटेक्ट करता येते. ठीक आहे, हा पण लक्षात घ्या. मग जेव्हा आपण आता कसं असतं, पृथ्वीचा हाही एक पॉईंट इथं लक्षात घ्या की जेव्हा एक इथं छोटासा पॉईंट काढतो मी. आता समजा जिथं अर्थक्वेक होतो, ठीक आहे, त्या पॉईंटला फोकस म्हणतात. त्या पॉईंटला काय म्हणतात? फोकस. जिथं अर्थक्वेकची काय झाली, ओरिजिन झाली, ओरिजिन. ठीक आहे, आणि याची जी जेव्हा पहिली लहर, हे सरफेस वेव्ह सर्वात पहिले जिथं पोचते, सर्वात पहिले जनरली तो परपेंडिक्युलर पॉईंटच असतो, बरोबर, शॉर्टेज डिस्टन्स याच्या डोक्यावरच असतो. तर या पॉईंटला काय म्हणतात? एपी सेंटर. काय म्हणतात? एपी सेंटर. ठीक आहे, फोकस आणि हे एपी सेंटर. आता कोणता आत आणि कोणता बाहेर असते, कन्फ्यूज नाही होत का? कोणता आत आणि कोणता बाहेर हे मोजायचं आहे. सिंपल एक लक्षात घ्या. ई म्हणजे काय होत असते? एक्सटर्नल. ई म्हणजे काय होते? एक्सटर्नल. दुसरा काय लक्षात ठेवावं लागते? एक लक्षात ठेवलं, दुसरा इथेच माहीतच असते. ठीक आहे, कन्फ्यूज नाही व्हायचं. ई म्हणजे एक्सटर्नल, एपी सेंटर म्हणजे बाहेर. ठीक आहे, मग हे जे आहे इथं काय एपी सेंटर, इथं काय फोकस, असं. मग जे आहे या लहरी तयार झाल्या. मग लहरी तयार झाल्यानंतर एक गोष्ट आता लक्षात घ्या. ठीक आहे, तर सर्वात फास्टेस्ट पी लहरी. पण पी लहरी जे फास्टेस्ट असते तर ती ज्यांना साऊंड वेव्ह जे तयार होतात ना, साऊंड वेव्ह, तर साऊंड वेव्ह सारखी असते, लॉन्जिट्युडनल, म्हणजे ती ही अशी असते पी लहरी. आणि ही यस लहरी आहे ना,
तर हे लाईट वेव्हसारखी असते, लाईट वेव्हसारखी, ट्रान्सवर्स म्हणतात त्याला, हे असं, ही अशी लहरी असते. त्यामुळे ही फक्त ज्यांना कशामधून जाते, सॉलिडमधूनच जाते, सॉलिड. लिक्विड लागलं काही जात नाही. ही सॉलिड असा, लिक्विड असो, काही असो, पी लहरी म्हणजे पैलंपेळा, कुठेही जाऊन पटकन पोचते. आणि ती लिक्विड असेल तरी त्यामधून काय होते, पास होते, हे लक्षात घ्या. आता इथं लक्षात घ्या की जे सरफेस लहरी असते ते घन असो का द्रव असो, कशा माध्यमातून ही काय होते, पास होते. आता दुसरा महत्त्वाचा भाग आहे की सर्वात फास्टेस्ट पी लहरी, त्यानंतर यस लहरी आणि त्यानंतर सरफेस लहरी. ठीक आहे. आता या सरफेस लहरीचे दोन, हे जे भूपृष्ठ लहरी आहे ना, जे सर्वात विध्वंसकारी असते, याच्या दोन लहरी असतात. एक असते आर आणि दुसरं असते यल वेव्ह. ठीक आहे, यल वेव्ह. तर आर जे आहे, आर, ठीक आहे, आर, तर रॅलेज वेव्ह. आर म्हणजे रॅलेज वेव्ह आणि यल म्हणजे काय होत असते, लव वेव्स. ठीक आहे, नावं भारी दिलं, ते सायंटिस्टचं सरनेम आहे म्हणून बरं का. त्याचा प्रेमाची काही संबंध नाही. तुम्ही म्हणाल की प्रेम जर केलं तर विध्वंस जास्त होते असं तुम्ही समजाल, पण तसं नसते. ठीक आहे, प्रेमात जे आहे त्रास होत असते, विध्वंस नसते होत, तरच त्याला प्रेम म्हणतात. ठीक आहे, विध्वंस जर झालं तर त्याला प्रेम नाही म्हणत. प्रेमामध्ये माणसाला त्रास होत असतो, परंतु त्या त्रासातही आनंद असतो. ठीक आहे, मग असं असतं ना कधी कधी, असं जे आहे स्वीट पेन असते, स्वीट पेन. ठीक आहे, असं स्वीट पेनही घ्यावं असं वाटतं. तर प्रेमाचं जे आहे तो एक काय असतं, एक्सप्रेशन असते. ठीक आहे, लव्ह इज द मोस्ट कन्स्ट्रक्टिव्ह थिंग इन लाईफ. आणि तो कन्स्ट्रक्टिव्ह असेल तरच मजा आहे, त्याला डिस्ट्रक्टिव्ह नाही करायचं. ठीक आहे. हां, तर काय माहीत काही वर्षानंतर जे आहे ना प्रेम करायचे क्लासेस लावावं लागेल, सुरू करावं लागेल, असं येईल काही वर्षानंतर. मी तुम्हाला सांगतो, आजपासून ते 25 वर्षानंतर लोकांना जे आहे ना इमोशन ज्यांना हळूहळू शून्य होऊन जाईल. लोकांना असे मस्त मशीनसारखे वाटतील, मशीनसारखे नाही का, असं वाटतील 25 वर्षानंतर. आणि तेव्हा त्याची गरज काय असेल, खूप जास्त असेल. म्हणजे आता कसं टेक्निकल स्किल लावण्यासाठी आपण क्लास लावतो, तेव्हा नॉन टेक्निकल गोष्टी लाईफमध्ये शिकण्यासाठी ज्या ना, आता जसं स्पिरिच्युअलिझम म्हणजे काय, नॉन टेक्निकल गोष्टी, की लाईफमध्ये लव काय असते ते जरी समजलं तरीसुद्धा लाईफ जे आहे काय होऊ शकते, हॅपी स्टेजमध्ये जाऊ शकते. ठीक आहे, असं असतं. ॲक्च्युली काय माहिती आहे का, आजच्या काळामध्ये आपण आता पृथ्वीवर राहतो. पृथ्वीवर राहताना काय झालं माहिती आहे का, की ज्याला आपण हॅपीनेस समजतो ना त्याला आपण 100 समजलेलं आहे. पण तसं नसतं. ज्याला तुम्ही हॅपीनेस समजता ना ती गोष्ट काय, 1च आहे. हॅपीनेस 100 जर असेल तर आपण सध्या कुठल्या लेवलला आहे, 1 लेवलला आहे. आता वर जाण्यासाठी जे आहे 1 वे एक्सप्रेशन खूप महत्त्वाचे असतात, 1 वे डेडिकेशन ऑफ लव. ठीक आहे, मग पृथ्वीवरही जे आहे प्रेम केल्यावरच जे आहे सर्व गोष्टी आता समजतात. आता ते सायंटिस्टने एवढं शोधून कसं काढलं असेल, कारण की त्याला त्या विषयामध्ये प्रचंड त्यांनी प्रेम केला. त्यांनी हा विचार नाही केला की माझा एक्सपेरिमेंट सक्सेस होईल, फेल होईल, हा विचार नाही केला. ज्यात त्याला आवड आहे त्या गोष्टी त्याला काय केलं, त्यांनी झोकून दिलं आणि शोधून काढलं. नाव सरने माहिती होतं, लव होतं. ठीक आहे, तर सरफेस वेव्ह जे आहे हा एक प्रश्न परीक्षेला येऊ शकतो. ठीक आहे, मग इथं जे आहे तर ह्या ज्या लहरी आहे, तर ह्या लहरी जेव्हा आपण मोजतो, मग एक लक्षात आलं की पी लहरी जी आहे ना, पी लहरी, तर पी लहरी आणि यस लहरी या 2 लहरी आहे. आता यामध्ये जे आहे तर हे जे येलो कलरच्या ज्या आहे, येलो कलरच्या, तर ह्या कोणत्या पी लहरी आहे. आणि हे ब्लॅक कलरच्या ज्या आहे कोणत्या, यस लहरी आहे. ठीक आहे, आता जेव्हा लहरी जेव्हा जातात तर लहरी काय होतात, ह्या यस लहरी लिक्विडमधून जात नाही, कारण की त्या ट्रान्सफर्स असतात म्हणून लिक्विडमधून जात नाही. असाही प्रश्न येऊ शकतो. हे प्रकाश जसा लाईट कसा ट्रॅव्हल होतो तशासारखे असतात ते, त्यामुळे ह्या लिक्विडमधून जात नाही. मग एक लक्षात आलं की जेव्हा हे भूकंप झाला तर यस लहरी इथपर्यंत डिटेक्ट झाल्या, इथपर्यंत हा जो भाग आहे, हा एवढा मोठा भाग, या भागामध्ये जे आहे तर तो यस लहरी दिसलीच नाही. या भागामध्ये यस लहरी दिसलीच नाही. त्यामुळे असं लक्षात आलं की ज्या भागामध्ये लहरी दिसत नाही त्याला त्याचा शॅडो झोन म्हणतात. त्याला काय म्हणतात, शॅडो झोन. मग यस लहरी कुठून कुठपर्यंत दिसत नाही, तर हे बरोबर आता आपल्याला माहित आहे की गाभा आहे ना, गाभ्याचा आउटर जो गाभा आहे तो लिक्विड स्टेजमध्ये आहे, बरोबर आहे, लिक्विड स्टेजमध्ये. मग त्या लिक्विड स्टेज लागली का ही लहरी काय होते, अशी इकडे निघून जाते, पण आतून नाही जात. म्हणून या भागामध्ये 105 डिग्री ते 105 डिग्री, ठीक आहे, म्हणजे हे जे आहे लॉन्जिट्यूड आहे, लॉन्जिट्यूड 105 डिग्री पूर्व तर 105 डिग्री जे आहे पश्चिम, या भागामध्ये ती यस लहरी दिसत नाही. म्हणून यस लहरीचा शॅडो झोन बघा, नाभीच्या फोकसपासून 105 डिग्रीपासून, ठीक आहे, 105 डिग्री तर तिकडे 105 डिग्री, म्हणजे इथून जर लहरी अशी गेली तर इथपर्यंत, तर एवढ्या भागामध्ये यस लहरी दिसतच नाही. मग एवढ्या भागाला यस लहरीचा काय म्हणतात, शॅडो झोन म्हणतात. यस लहरीचा काय म्हणतात, शॅडो झोन. पी लहरीचं तसं नाही आहे. मग याच्यावरून असं लक्षात आलं की पृथ्वीच्या आत एक असा भाग आहे की जो लिक्विड आहे. मग असं लक्षात आलं की हा भाग पूर्ण काय लिक्विड असेल, ठीक आहे, लिक्विड, ठीक आहे. मग त्यावर लक्षात आलं की गाभ्याचा भाग काय लिक्विड आहे. मग वरचा लिक्विड आहे ना, आतला सॉलिड आहे, हे कसं काय शोधून काढलं. तर यस लहरी जी आहे, पी लहरी जी आहे, तर पी लहरी जेव्हा या गाभ्यामधून जायला लागल्या, आता कसं आहे हा भाग सॉलिड आणि हा भाग लिक्विड, तर जेव्हा घनता काय होते, कमी होते.
ठीक आहे, चेंज होते. त्यामुळे ज्या ना की लहरीचं ज्या ना ती प्रवास म्हणजे मार्ग काय होते बदलते. मग पी लहरी ज्या ना गाभ्यामधून जायला लागल्या, ठीक आहे, या गाभ्यामधून जातात पी लहरी, मग इथं आढळतात. पण एक भाग असा आढळतो इतका जिथं पी लहरी आढळत नाही, म्हणजे पी लहरीला शॅडो झोन आहे. मग पी लहरीचा जो शॅडो झोन आहे तो कुठून आहे, 105 डिग्री ते 140 ते 145 डिग्री. ठीक आहे, याचा जो शॅडो झोन आहे 105 ते 140 डिग्री किंवा 145 डिग्री कोणतंही घ्या, वेगळ्या पुस्तकामध्ये साधारणतः दिलेला आहे. तर 105 ते 145 लक्षात ठेवा ना, कशाला टेन्शन घेता एवढे. तर या भागामध्ये पी लहरी आढळत नाही आणि या संपूर्ण भागामध्ये यस लहरी आढळत नाही. ठीक आहे, मग एक लक्षात आलं की पी लहरी जात आहे, पण पी लहरीचं काय होतं आहे की एका लेवलनंतर स्पीड काय होते, कमी होते आणि पुन्हा स्पीड वाढते. मग पी लहरीचं कसं आहे, हा लिक्विड लागला का त्याची स्पीड कमी होते आणि सॉलिड लागला का पुन्हा स्पीड काय होते, वाढते. म्हणजे समथिंग इज देअर, की कोरमध्ये दोन भाग आहे, वरचा लिक्विड आणि आतला सॉलिड. मग पी आणि यस लहरी याच्या वेगवेगळ्या बिहेवियरमुळे, ठीक आहे, याच्या वेगवेगळ्या शॅडो झोनमुळे आणि याच्या वेगवेगळं पोहोचण्याची वेळ याच्यामुळे काय ना की लक्षात आलं की कोर आहे आणि कोरमध्ये दोन भाग आहे, एक लिक्विड एक सॉलिड. ठीक आहे, मग आता ह्या ज्या लहरी असतात, ठीक आहे, या लहरी, तर या लहरीमध्ये जे आहे तर ह्या लहरी तुम्हाला दिसतात इथे बघा. आता ही यस लहरी दिसते, इकडे दिसते का यस लहरी, नाही. ठीक आहे, का, कारण की गाभा काय लिक्विड आहे. ठीक आहे, मग आता इथं दुसरं पॉईंट लक्षात घ्या इथं की जेव्हा आपण आता हा पॉईंट पाहतो, ठीक आहे, तर ह्या ज्या लहरी आहे तर हे पी लहरी आहे, हे अशी असते. ठीक आहे, पी लहरी कोणासारखी असते, पी लहरी ज्या ना ध्वनी लहरी सारखी असते, साऊंड वेव्ह सारखी. ठीक आहे, ही लहरी साऊंड वेव्ह सारखी आहे, पी लहरी साऊंड वेव्ह, ध्वनी लहरी, तर ही अशी लॉन्जिट्युडनल असते. आणि यस लहरी कशी असते, अशी ट्रान्सवर्स असते यस लहरी. आणि सरफेसही कशी असते, अशी ट्रान्सवर्स असते. ठीक आहे, सरफेस लहरी जी आहे ना ती कशी असते, ट्रान्सवर्स असते, हे लक्षात घ्या. म्हणजे यस लहरी आणि सरफेस लहरी हे कशा असतात, काय असं ट्रान्सवर्स असतात, हे अशा. ठीक आहे, हे अशा. ठीक आहे, हां. मग आता हे कसं दगड मारला समजा, आता हे कशा तयार होत लक्षात घ्या. दगड मारला ना आपण असा दगड, तर दगड मारल्यानंतर कसे असे तरंग उठतात, असे हे असे. तर हे काय झाले, यस लहरीसारखे झाले असे. ठीक आहे, हां. तर एक पॉईंट लक्षात घ्या. तर सुनामीमध्ये मी आणखी हा पॉईंट काय करेल, क्लिअर करेल. तर ह्या लहरी तुम्हाला इथेही दिसतात. ठीक आहे, पण हा भाग सध्या राहू द्या, नंतर मी तुम्हाला सांगेल आणखी. ठीक आहे, ठीक आहे. आता हा कन्सेप्ट लक्षात घ्या. ठीक आहे, जेव्हा आता एखादी लहर असते, म्हणजे भूकंप लहरी जेव्हा तयार होतात, ठीक आहे, तयार होत असताना जे आहे जेव्हा ते पृथ्वीच्या आतून जातात, ठीक आहे, आता घनता वाढत आहे म्हणून त्याची स्पीड वाढलीच पाहिजे. घनता वाढली, साऊंडची स्पीड कशी असते, घनता वाढली का साऊंडची स्पीडसुद्धा काय ते वाढते. साऊंडची स्पीड सॉलिडमध्ये जास्त असते, त्यापेक्षा कमी लिक्विडमध्ये असते, त्यापेक्षा कमी ॲटमॉस्फिअरमध्ये असते, म्हणजे एअरमध्ये किंवा गॅसमध्ये, आणि व्हॅक्यूममध्ये 0 असते. ठीक आहे, मग आता ही घनता, ही साऊंड वेव्ज आहे, ह्या जेव्हा ट्रॅव्हल होतात तर तेव्हा त्यांची स्पीड काय होते, वाढते, नाही का साधारणतः. परंतु कधी कधी काय होतं की याची ह्या ज्या भूकंप लहरी आहे याची स्पीड आहे ना अशी वाढत जाते, अशी वाढत जाते आणि सडनली काय होते, कमी होते. ठीक आहे, असं कुठंतरी एखादा पॉईंट येतो तिथं काय होते, कमी होते. म्हणजे भूकंप लहरीच्या वेगामध्ये अचानक बदल होतात. अचानक जे कंटिन्युअसली वाढत जाते तर ती कंटिन्युअसली कमी व्हायला लागते. ठीक आहे, मग पुन्हा एखादी लाईन येते, पुन्हा ती वाढते. ठीक आहे, पुन्हा ती वाढते, पुन्हा एखाद्या असं होतं. मग असं सुद्धा लक्षात येतं बरं का. ठीक आहे, ते सिस्मोग्राफमध्ये जे आहे स्पीड मोजून, टाईम मोजून डिस्टन्स काढता येते आणि एरिया काढता येते, कुठं असा प्रॉब्लेम असेल. ठीक आहे, नाही का. आता आपण कसं म्हटलं, हा छान ॲस्ट्रोनोस्फिअर असते मस्त आईस्क्रीमसारखा, त्याच्यावर काय होते, वर लिथोस्फिअर शिलावरणाचा जो सॉलिड प्लेट आहे ही काय होते, अशी काय होते, तरंगते त्याच्यावर, नाही का, अशी तरंगते. मग आपण कसं शोधून काढलं की पृथ्वीच्या आत जे आहे ना, पृथ्वीच्या आत हा ॲस्टेनोस्फिअर असेल जवळपास जे आहे, हा जो आहे हा 700 ते 1000 किलोमीटरच्या दरम्यान ॲस्टेनोस्फिअर नावाचा असा एक भाग असते, एक लेअर जो सॉलिड लिक्विड असते. कसं शोधून काढलं, तर कसं शोधून काढलं हे लक्षात घ्या की जेव्हा ही लहरी जेव्हा आत अशा जातात, ठीक आहे, तर जेव्हा कसं असतं, जेव्हा सॉलिड भाग लागतो तेव्हा त्याची स्पीड वाढते आणि सॉलिड लिक्विड झालं की त्याची स्पीड काय होते, कमी होते. पुन्हा सॉलिड लागलं की पुन्हा स्पीड वाढते, लिक्विड लागलं की कमी होते. यस लहरी तर लिक्विडमध्ये शून्यच होते. यस लहरी लिक्विडमधून जात नाही, यस लहरी. ठीक आहे, पी लहरी पहिलम पेळा असतात, कुठे जातात, इथे लक्षात घ्या. मग आता जेव्हा या भूकंप लहरी जेव्हा जातात आणि अचानक वाढणारी स्पीड काय होते, कमी होते, तर ज्या बाउंड्रीला हे घडतं, वाढणारी गोष्ट कमी होते किंवा कमी होणारी गोष्ट सडन वाढते, तर त्या बाउंड्रीला काय म्हणतात, विलगता. काय म्हणतात, विलगता.
त्याचं नाव आहे डिसकंटिन्युटी. डिसकंटिन्युटी म्हणतात त्याला, डिसकंटिन्युटी. आणि ही डिसकंटिन्युटी म्हणजे वेगवेगळ्या लेयर्स. मग त्या वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी शोधून काढला म्हणून ज्या त्याला वेगवेगळे नावं दिले, तर त्याला म्हणतात विलकता. आता आपल्याला एक गोष्ट इथं माहीत आहे की ॲस्थेनोस्फिअर लागला का स्पीड काय होणार, कमी होणार, कारण की तो सॉलिड लिक्विडमध्ये आहे. आणि अप्पर मॅन्टल लागलं का आणखी वाढणार. असं इथं कोर आहे, कोर आउटर कोर लिक्विडमध्ये आहे म्हणजे ही लहर आली, ही स्पीड वाढणार. आणि जे आहे आउटर कोर लागला म्हणजे लिक्विडमध्ये आहे, स्पीड कमी होणार. पुन्हा सॉलिड कोर लागला पुन्हा वाढणार. ठीक आहे. असं जे वेगामध्ये जे सडन चेंजेस होतात ना, ज्या बाउंड्रीला चेंज होतात त्याला काय म्हणतात विलकता. मग हे ज्यांनी शोधून काढलं त्याला त्याचं नाव दिलं. मग ते लक्षात घ्या की सर्वात महत्त्वाचं जे आहे की जेव्हा आपण पाहतो तर सर्वात पहिली मोहोरोविक या शास्त्रज्ञांनी शोधून काढली. मोहोरोविक ही सर्वात पहिली विलकता शोधून काढली. तर मोहोरोविक डिसकंटिन्युटी तर कशामध्ये आहे, लोअर क्रस्ट आणि अप्पर मॅन्टल. क्रस्ट आणि मॅन्टल, ठीक आहे, क्रस्ट आणि मॅन्टल यामध्ये काय आहे, मोहोरोविक डिसकंटिन्युटी आहे. मोहोरोविक डिसकंटिन्युटी. त्यानंतर जे आहे एक कॉनरॅड डिसकंटिन्युटी येते. कॉनरॅड, ठीक आहे, कॉनरॅड. कॉनरॅडमध्ये जे आहे तर कॉनरॅड डिसकंटिन्युटी कशामध्ये येते की क्रस्ट आणि शिलावरण यामध्ये येते. क्रस्ट आणि शिलावरण याचा जो भाग आहे की याच्यामध्ये जो डिसकंटिन्यू येते, सियाल आणि सायमा यामध्ये जी डिसकंटिन्युटी येते त्याला काय म्हणतात कॉनरॅड डिसकंटिन्युटी. मोहो डिसकंटिन्युटी कशामध्ये, भूकवच आणि मध्यावरण. ठीक आहे. मग आता मध्यावरण आणि गाभा यामध्ये कोणती डिसकंटिन्युटी येते, गुटेनबर्ग. ठीक आहे. म्हणजे जे आहे मॅन्टल म्हणजे मध्यावरण आणि गाभा यामध्ये जी डिसकंटिन्युटी त्याला काय म्हणतात गुटेनबर्ग. आता 3 भाग आहे, भूकवच, मध्यावरण आणि गाभा. ठीक आहे. भूकवच आणि मध्यावरण मोहोरोविक डिसकंटिन्युटी किंवा त्याला मोहो डिसकंटिन्युटी म्हणतात. आणि त्यानंतर मध्यावरण आणि गाभा त्याला म्हणतात गुटेनबर्ग डिसकंटिन्युटी. गुटेनबर्ग डिसकंटिन्युटी. आणि मग त्याच्या आत जे आहे, ठीक आहे, मग आता समजा आंतरगाभा आणि बाह्यगाभा आहे तर ते लेहमन डिसकंटिन्युटी आहे. आंतरगाभा आणि बाह्यगाभा यामध्ये कोणती आहे, लेहमन. ठीक आहे. त्यानंतर मॅन्टलमध्ये 2 येतात. मॅन्टलमध्ये अप्पर मॅन्टल, लोअर मॅन्टल असं येते 2 भाग. तर त्याच्यामध्ये जे डिसकंटिन्युटी त्याला म्हणतात रेपेट्टी. त्याला काय म्हणतात, रेपेट्टी. ते डबल टी आहे, रेपेट्टी डिसकंटिन्युटी. ठीक आहे, रेपेट्टी. इथं आहे ना हे थोडंसं इथं चुकलेलं आहे, हे लक्षात घ्या. मी जे सांगितलं ते राईट आहे, डायग्राममध्ये बहुतांश डायग्राममध्ये चूक आहे. तर रेपेट्टी जे आहे ना ही काय आहे, अप्पर मॅन्टल आणि लोअर मॅन्टल. तर हे काय महत्त्वाच्या जे आहे डिसकंटिन्युटी आहे. ठीक आहे. असं लक्षात घ्या की गाभ्यामध्ये लाहेसर असतात म्हणून लेहमन लक्षात ठेवा. असं रिलेशनल लक्षात ठेवायचं. ठीक आहे. भूगोलाच्या गाभ्यामध्ये जे आहे लाहेसर असतात असं सांगायचं. लाहे म्हटलं की लेहमन लक्षात ठेवायचं असं. ठीक आहे. जे आहे बाह्यगाभा आणि आंतरगाभा हा लिक्विड असते तर हा काय असते, सॉलिड असते. ठीक आहे. हां. तर डिसकंटिन्युटी हा जो भाग आहे हा भूकंप लहरीच्या वेगामध्ये जो बदल होतो, ठीक आहे, तर त्यामध्ये हा असतो वेगामध्ये. कॉनरॅड डिसकंटिन्युटी बघा, कॉनरॅड डिसकंटिन्युटी अप्पर मॅन्टल आणि लोअर क्रस्ट, अप्पर क्रस्ट आणि लोअर क्रस्टमध्ये असते. अप्पर क्रस्ट आणि लोअर क्रस्ट. तर अप्पर क्रस्ट जे आहे सियालचं बनलेलं असते आणि लोअर क्रस्ट जे आहे ना सायमाचं बनलेलं असते. म्हणजे ज्यामध्ये अप्पर क्रस्ट आपण ज्याला म्हणतो की जे जमिनीचा जो भाग असते, जमिनीवर जे भूकवच असते ते सियालनी बनलेलं असते. आणि सागरी भूकवच हे कशाने बनलेलं असते, सायमानी बनलेलं असते. सायमा म्हणजे सिलिकॉन मॅग्नेशियम. सियाल क्रस्ट, मध्यावरण सायमा आणि गाभा जे असते ते कोणतं असते, निकेल आणि आयरन. तर जे सागरी भूकवच असते तर ते सायमानी बनलेलं असते. आणि जे जमिनीवरचं जे भूकवच असते त्याला सियाल म्हणतात. सियाल, त्यामध्ये सियालचं प्रमाण जास्त असते असं. तर याच्यामध्ये जी डिसकंटिन्युटी राहते त्याला काय म्हणतो आपण, कॉनोरॅड डिसकंटिन्युटी. कोणती म्हणतो, कॉनोरॅड डिसकंटिन्युटी. तर हे महत्त्वाच्या डिसकंटिन्युटीचे प्रकार आहे. परीक्षेला ऑलरेडी याच्यावर 2-3 प्रश्न आलेले आहे ऑलरेडी, काय अशी मोठी गोष्ट नाही आहे. आता पृथ्वीची त्रिज्या ज्या इथं दिलेली आहे, टेम्परेचर दिलं आहे 6000 डिग्री सेल्सिअस. इथं रेडियस दिलेली आहे आणि साधारणतः किती किलोमीटर नंतर कोण आहे, तर हाही एक प्रश्न महत्त्वाचा आहे. ठीक आहे. घनता दिलेली आहे की पृथ्वीची घनता 5.5 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब आहे आणि मागच्या स्लाईडमध्ये आपण बघितलेलंच आहे. ठीक आहे. हां. तर हा इथं भाग काय महत्त्वाचा आहे. ठीक आहे. तर आता नेक्स्ट लेक्चरला जे आहे भूगोलामध्ये सर्वात कठीण जर समजा असं समजायला जर एखादा भाग असेल ना, ठीक आहे, तर हाही एक भाग आहे. तर ज्याला म्हणतो जिओलॉजिकल कॅलेंडर. जसं आपलं कॅलेंडर असते तसं पृथ्वीचंही जे आहे हे कोणतं कॅलेंडर आहे, जिओलॉजिकल टाईम स्केल म्हणतात त्याला, जिओलॉजिकल टाईम स्केल. मग हे शब्द तुम्हाला खूप साऱ्या ठिकाणी दिसतात. सौदी सरांच्या पुस्तकामध्ये दिसतात, स्टेट बोर्डमध्ये दिसतात, NCERTमध्ये आहे, GC-लिऑंगमध्ये आहे, सर्व ठिकाणी असतात. आणि भरपूर प्रश्नही आलेला आहे. आता मागच्या वेळेस जे रिसेंट एक प्रश्न याच्यावर आला होता की डायनॉसॉर, ठीक आहे, डायनॉसॉर जे आहे, डायनॉसॉर कोणत्या काळामध्ये त्याची ओरिजिन झाली डायनॉसॉरची, तर ज्युरासिकमध्ये. आणि डायनॉसॉरचा अंत
कधी झाला तर क्रिटेशियसमध्ये. हा कोणता पिरियड आहे? क्रिटेशियस पिरियडमध्ये डायनासॉरचा अंत झाला, म्हणजे एक्सटिंक्शन, म्हणजे नामशेष झाले. कधी? सॉरी, कुठं? क्रिटेशियसमध्ये. मग दख्खनचं पठारही कधी तयार झालं आपलं महाराष्ट्रातलं? क्रिटेशियस पिरियडमध्ये. ठीक आहे. असं मग आता आपल्याला जे आहे, मी महत्त्वाच्या सर्व थेरीज घेईल आणि त्यानंतर जेव्हा मी महाराष्ट्राचा इतिहास, भारताचा इतिहास जेव्हा घेईल, तेव्हा या कॅलेंडरला ना पूर्णपणे समजून सांगेल. हे कॅलेंडर, ठीक आहे, कॅलेंडर काय करेल, पूर्णपणे समजून सांगेल की हे कॅलेंडर कुठून. पण कॅलेंडरची जी सुरुवात आहे ना, ती कुठून सुरू होते? ओरिजिन ऑफ अर्थ. पृथ्वीची जेव्हा निर्मित झाली आजपासून 4.6 बिलियन इयर्स बॅक, वन्स अपॉन ए टाईम देअर वॉज सेपरेशन ऑफ नेबुला फ्रॉम सन. सन जे आहे सर्वात हॉट नेबुला आहे, तर त्यापासून एक नेबुला बाहेर पडला आणि दॅट ट्रान्सफॉर्मेशन ऑफ दॅट गॅसियस नेबुला इंटू सॉलिड लिक्विड गॅसियस अर्थ. आज अर्थ जी आहे, अर्थमध्ये गॅसही आहे, अर्थ सॉलिडही आहे, अर्थ लिक्विडही आहे आणि अर्थ गॅसियसही आहे. म्हणून आजही जे आहे सूर्य जे आहे ना, पृथ्वीच्या पोटात जे आहे काय, सूर्य आहे. का? कारण की पृथ्वीच सूर्यापासून काय झालेली आहे, निर्माण झालेली आहे. असा तो भाग आहे. म्हणून यामध्ये जेवढे काही शब्द आहेत तर ते ऐकायला थोडेसे कठीण वाटतात, तिकडं काही कठीण नाही आहे. मी जेव्हा हे जिओलॉजिकल टाईम स्केल समजून सांगेल ते सर्व सोपं असेल. आणि कोणत्या वेळेस काय तयार झालं तर हे सुद्धा काय करेल नंतर समज. हा एक प्रश्न आला होता परीक्षेला, ठीक आहे, राज्याच्या पूर्व परीक्षेला हा एक प्रश्न आला होता की हिमालयाची जी निर्मिती झालेली आहे, हिमालयाची निर्मिती, तर हिमालयाची निर्मिती होत असताना जे आहे कोणत्या काळामध्ये झालेली आहे. ठीक आहे. तसं आता हा जे आहे हा प्रायमरी भाग समजला जातो, हा सेकंडरी भाग समजला जातो आणि हा टर्शरी. ठीक आहे, एक लक्षात घ्या. ठीक आहे. आता जे आहे ना, हा जे आहे ना, हा पॅलिओझाईक, हा प्रायमरी समजला जातो, हा सेकंडरी समजला जातो, हा टर्शरी आणि हा क्वाटर्नरी. सध्या आता कोणता चालू आहे? सध्या आपण कोणत्या इपोमध्ये आहे? पिरियड कोणता आहे? सध्या कोणता पिरियड चालू आहे? क्वाटर्नरी पिरियडचा. आता आजची जर डेट घेतली समजा तर क्वाटर्नरी पिरियड सुरू आहे आणि होलोसिन काय, इपो आहे, होलोसिन. ठीक आहे, असं आहे, लक्षात घ्या. आणि हिमालय जे तयार झाला तर या काळात तयार झाला, टर्शरी. मग पॅलिओसिन, इओसिन, ऑलिगोसिन, मायोसिन, प्लायोसिन. तर हे असं जे असे पाचही शब्द आले होते राज्यसेवा पूर्व परीक्षेला. हिमालय जे आहे, हिमालयाच्या 3 रांगा कोणते कोणत्या काळात तयार झाला, हा एक प्रश्न ऑलरेडी आलेला आहे. भरपूर गोष्टी याच्यावर आलेल्या आहे. ठीक आहे. पण तो आजचा ट्रेंड आहे, गेल्या 3-4 वर्षात खूप सारे प्रश्न येत आहे. म्हणून पुस्तकात जनरली हे दिलेलं नाही आहे, परंतु एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू जे आहे याला खूप जास्त महत्त्व आहे. ठीक आहे. मग जेवढे काही कॉम्प्लेक्स मुद्दे आहे तेवढेच 10% कॉम्प्लेक्स मुद्दे जे आहे भूगोलामधले तर मी जे आहे येणाऱ्या सर्व लेक्चरमध्ये काय करणार, कव्हर करणार. कॉम्प्लेक्स आणि हार्डेस्ट मुद्दे. कसं असतं, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना जे आहे कोचिंग इन्स्टिट्यूट आणि शिक्षक, ठीक आहे, यांचं कर्तव्य असतं की ॲव्हरेज आणि हार्ड पॉईंट त्यांना जे आहे समजून सांगायचे, म्हणजे ते पूर्णपणे कम्प्लिटली तयार करून द्यायचे. आणि मग थोडेफार इझी पॉईंट एखादा मिस होऊन जातो तर तो विद्यार्थी सहज करू शकतो. मग रिझल्ट काय येतो, फास्ट येतो. तसा रिझल्ट नाही येत. ठीक आहे. जर समजा शिक्षकांनी जर इझी गोष्टी वरवर जर करून टाकलं तर जे डिफिकल्ट, कारण की याच्यात जे आहे ज्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे त्यामध्ये एक विषय नाही ना, खूप सारे विषय आहे. आणि प्रत्येक विषयामध्ये मास्टर जर करायचं असेल तर तुम्हाला मित्र आणि टीचर या दोघांची जी आहे मदत पाहिजेच. मग त्या पॉईंट ऑफ व्ह्यू जे आहे आपण तुम्हाला मदत झाली पाहिजे त्या पॉईंट. फक्त प्रॉब्लेम यामध्ये एवढा आहे की हे जे लेक्चर असतात हे पूर्ण लेक्चर सिरीज शक्य नाही होत ना, 100 लेक्चर घेणं नाही शक्य होत. मग त्यातले महत्त्वाचे लेक्चर असतात. त्यामुळं मधातून जेव्हा तुम्ही लेक्चर अटेंड करता तर थोडासा जे आहे थोडासा एखादा पॉईंट समजला नाही तर तुम्ही जे आहे खाली तुम्ही प्रश्नही विचारू शकतात, मी त्या प्रश्नाला उत्तर देईल. ठीक आहे. आणि सोबत जे आहे मी असं कधी रिक्वेस्ट करत नाही, ठीक आहे, कारण की मी कुठल्याही जे आहे असं कधी म्हणत नाही की जे आहे तुम्ही व्ह्यूज म्हणजे सबस्क्राईब करा, कमेंट करा, असं काही म्हणत नाही. कारण कसं आहे, ही वन वे प्रोसेस आहे. ही वन वे शिक्षक म्हणजे असतो ना, हा वन वे असतो. ठीक आहे. त्यामुळे जे आहे की तुम्हाला कुठलाही जर प्रश्न आला तर तुम्ही त्यामध्ये विचारू शकता. ठीक आहे. तर मी त्याला तिथे उत्तर देईल आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये सुद्धा काय करेल, तो पॉईंट काय करेल, लेक्चरमध्ये काय करेल, ॲड्रेस करेल. ठीक आहे. मग यानंतर जे लेक्चर आहे, यानंतर लेक्चर जे आहे जे महत्त्वाचे सिद्धांत आहे, कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरी, प्लेट टेक्टॉनिक्स आहे, ठीक आहे, महत्त्व सिद्धांत. त्यानंतर जे आहे महाराष्ट्राचा भौगोलिक इतिहास आहे, महाराष्ट्रामधले सर्व भौगोलिक कन्सेप्ट जे आहे ते मी डिस्कस करणार. महाराष्ट्राच्या भूगोलामधलेही काही टॉपिक जे आहे जे खूप डिफिकल्ट आहे ते सुद्धा काय करणार, कव्हर करणार. तर अशा प्रकारे आपण जे आहे तर एका पहिल्या महत्त्वाच्या मुद्द्याला जे आहे थोडासा न्याय देण्याचा प्रयत्न केला, थोडासाच. कारण की पृथ्वी आहे ना, एवढी मोठी पृथ्वी आहे. परंतु एवढ्या मोठ्या पृथ्वीमध्ये जसं या कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये कसं असते, पृथ्वी जरी सिलॅबस जरी पृथ्वीसारखा दिसत असेल पण त्याचा गाभा काय आहे हे समजून घेतला पाहिजे आणि त्या गाभ्याचं काय झालं पाहिजे, मास्टर झालं पाहिजे. मग तो गाभा कोण डिसाईड करते,
लास्ट इयर्स क्वेश्चन पेपर प्लस करंट अफेअर हे दोन डिसाईड करतात आणि सोबत जे आहे आयोगाने दिलेला सिलेबस. ठीक आहे, असा आयोगाने दिलेला सिलेबस तो एक दिशादर्शक असतो, पण मेन डायरेक्शन त्याला कोण देतात? लास्ट इयर्स क्वेश्चन पेपर आणि करंट अफेअर. त्या दृष्टिकोनातूनच जे आहे तर मी सर्व पॉईंट्स कव्हर करण्याचा प्रयत्न करेन. तर इथे जे आहे कॉमा घेऊ. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय भारत.